अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, तुम्हा आम्हांचे उद्धार करते बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास व गुणास पंचांग प्रणाम. द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा व तुम्हा आमच्या राजमाता महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या वायुव्य गतीने चाललेल्या धम्ममंगल कार्यास पंचांग प्रणाम. याच संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनाही सस्नेह जय भीम. भारतीय बौद्ध महासभा शाखा अणुशक्तीनगर विस्तारित मंडळ या शाखेचे सन्माननीय अध्यक्ष विनोजी वाकुडे गुरुजी, त्याचप्रमाणे बौद्ध मित्र मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष विजय काकडे गुरुजी यांना सस्नेह जय भीम. भारतीय बौद्ध महासभा शाखा अणुशक्तीनगर व बौद्ध मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास प्रवचन मालिका 2020 हे आयोजित केलेले आहे आणि आजचे 4थे पुष्प होत आहे. तर या 4थ्या पुष्पासाठी आज संभाजी भोरे गुरुजी हे आयोजक असून त्यांचे वडील गोरख बाबू भोरे यांचा पहिला स्मृतिदिन आहे आणि त्याच्या संघाने आज त्यांनी आयोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे इथे असलेले सर्व केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, बौद्धाचार्य, उपासक, उपासिका या सर्वांना सस्नेह जय भीम. मी आज बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष भालेराव गुरुजी यांना विनंती करतो की त्यांनी बुद्धांच्या चरणी पुष्प अर्पण करायचे. साधू साधू साधू. त्याचप्रमाणे आजच्या पुष्पाचे अध्यक्ष व बौद्ध मित्र मंडळाचे अध्यक्ष विजय काकडे गुरुजी यांना एक विनंती करू, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीस हार अर्पण करायचा आहे. साधू साधू साधू. त्याचप्रमाणे आजचे आयोजक सन्माननीय भोरे गुरुजी यांना विनंती करू, त्यांनी कलकत्त्यात गोरख बाबू भोरे यांना हार अर्पण करायचा आहे. गुरुजी. आणि त्याचप्रमाणे भोरेताई.
हार अर्पण करा आणि मेणबत्त्या हार ठीक आहे, हार येते अर्पण करा. त्याचप्रमाणे भोरेताईंना मी विनंती करू, त्यांनी मेणबत्ती प्रोजेक्ट करायचे आणि साधू साधू साधू. त्या साईडला तोंड, त्या साईडला हात लावा आणि त्या साईडला बघा थोडंसं. बरं असं द्या. हां मेणबत्ती प्रोजेक्ट कर गुरुजी. मेणबत्ती करा. ताई तुम्ही अगरबत्ती लावा तुम्ही. साधू साधू साधू. हवा नाही, सरळ ठेवा, सरळ लावा. खाली 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 खाली. हो 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 ते. अरे हो ते त्याला आवाज आहे. पुष्पपूजा, दीपपूजा आणि सुगंधपूजा झालेले आहे. आणि आता आपण सर्वांनी मिळून वंदनासूत्र पठण घ्यायचं आहे. त्रिसरण पंचशील. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुस्सावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादटाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. वनगन्धं गुणोपेतं एतं कुसुमसन्तति
पूजयामि मुनिन्दस श्रीपादसरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेनं वियेन मेतेन लभामि पुष्पं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभाव घनसारपदीपेन दीपेन तमदंसिना त्रिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्मश्च सङ्घं सुगततनुभवा धातुगव्ये लङ्काय जम्बूद्वीपे चिदसपुरवरे नागलोके च धूते सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे सभ्ये विबुद्धं दशबलधनुजं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चैत्यं सभ्यं सब्बठानेषु प्रतिष्ठितं सारैकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलबीजं विदुरयानं देवरूपं सुजीव निर्मलचक्षु गभीरघोषौ गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यकवरत्नतु साधुवरदानतु आद्य कुलभूषतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धारा भगवंता मुसाकरा भक्त काजा सौदार संगरी शस्त्र धरिता करी पापला हरि उरी रौद्र रूपा मुक्ति पद कोणता जीर्ण स्मृति धारिता उदारिता कविका मार्ग साजा राष्ट्र घटना कृति शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास मी भीमराजा 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 विपति पति व्याय सब संपत्ति सिद्धिया सब रोगा विनाशाय भवेदिकायुदायकं सब दुःखा विनाशाय भवे निब्बाण संधिके भरन्ते अनुग्रहत्वा परितमृतमङ्गलं समन्ता चक्रवालेषु अत्रा गच्छन्तु देवता सदमां नीराजस सनन्तु सद्गमोगदम् धम्मश्रवणकालो अयं वदन्ता धम्मश्रवणकालो अयं वदन्ता धम्मश्रवणकालो अयं वदन्ता ये सन्ता सन्तचित्ताति शरणं एतं लोकं दैव भूमा भूमास देवा गुणगण व्यावता सर्वकाल एते अयन्तु देवावर कनकमय मेरुराजेव सन्तो संतो संतोषयन्तु मुनिवरन् वचनं श्रोतु मग्गस्मक सर्वेषु चक्रवालेषु एका देवास ब्रह्मणो यामेहि कथं गुह्यं सर्वसम्पत्ति साधक सवेतानुमोदित्वा समगा शासनरता प्रमादरहिता हन्तु हरिकासो विशेषतो शासनस्य लोकच भूतो भवतु सर्वदा शासनपि च लोकच देवा रक्षन्तु सर्वदा सन्धि सुखी हन्तु सर्वे परिवार्यतनो अनिदास्मना हन्तु सर्वे यतिभिः राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा अग्नियतो वा उदकतो वा पिशाचतो वा खानुकतो वा कनकटतो वा नक्कदतो वा जनपदरोगतो वा असदम्मतो वा असंधितो वा अशपुरुषतो वा चंडोत्ति असमीगुण कुकर
सही विचेक मणिसप्प दीपे अचतरच सुकरमयीस यक्करकसादी नाना भयतो वा नाना रोगतो वा नाना उपतो वा सभ्ये अर्घन्तु सब पापस्य करन् कुशलस्य उपसम्पदा सचित परियोधकणम् एतं बुद्धानुशासनं धम्मचरे सुचरितं नतं द्विचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके पराणि च न तावता धम्मदरो यावता बहुवासति यो धम्मं विसुत्वन् धम्मकायेन पश्यति सबे धम्मदरोति यो धम्मं न पमज्जति सबे संता सुखी होन्तु सबे होन्तु सखेमिनो सबे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमागमः यानि भूतानि समागतानि भूमानि वायानि अनन्तलिके सबे भूता सुमना भवन्तु अतोऽपि सकच्च सुनन्त भाषितं तस्मात् भूतानि सामेत सभ्ये मेतं करोतं मनुष्यपजाय दिवाचरतो च अर्ध्यबलि तस्मै नरकर्त अपमत्ता अष्टगुणो सचितं बुद्धगुणो अनन्तो धम्मगुणो अनन्तो संघगुणो माता पिता गुणो अनन्तो आचार्य गुणो अनन्तो भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते इष्टं पचितं तुय्यं किप्पमेव समेजतु सबे प्रेन्तु चित्तसङ्कल्प चन्दोपनः रसो यथा आयुरारोग्य संपत्ति सर्वसम्पत्तिमेव च ततो निपान संपत्ति इमिनाते समेजतु साधु साधु साधु। आत्ताच वंदनासूत्र पठण झालेलं आहे आणि आजच्या पुष्पाचे अध्यक्ष म्हणून विजय काकडे गुरुजी यांनी स्वीकारावं ही मी त्यांना विनंती करतो. तथागत भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माझे त्रिवार वंदन. आज वर्षवास मालिकाचे 4थे पुष्प इथे आयोजित करण्यात आलेले आहे. आदरणीय भोरे गुरुजी, त्यांचे वडील भोरे बाबा यांचा आज प्रथम स्मृती दिन आहे. तरी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष काकडे गुरुजींनी घ्यावं असे मी त्यांना विनंती करते. जगत वंदे जगद्गुरु महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले या सर्व महापुरुषांच्या विचाराला व त्यांच्या त्यागाला पंचप्रणाम. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष, चैत्यभूमीचे शिल्पकार, तुमामा बोधाचार्यांचे जनक सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला गुणांना पंचप्रणाम. कार्याध्यक्ष बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षा ममता सागर मीराताईजी आंबेडकर
यांच्याही वायुवेगाने चाललेल्या धम्ममंगल कार्यास माझा पंचाप्रणाम. कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्याही कार्यांना वंदन. तसेच संस्थेचे सल्लागार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला गुणांना जय भीम. तसेच दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची शाखा अणुशक्ती विस्तारित मंडळा या शाखेचे अध्यक्ष विनोद वाकुडे गुरुजी, तसेच सरचिटणीस गणपत चंदन शिवे गुरुजी, उपाध्यक्ष बाळू भालेराव गुरुजी, महिला सचिवा भालेराव ताई, तसेच माजी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष संभाजी भोरे गुरुजी, भोरेताई, तसेच तेलंग साहेब बौद्ध मित्र मंडळाचे कोषाध्यक्ष वाल्मिक पवार, तसेच दिलीप गायकवाड आणि स्वप्नील गेला वाटतं, तसेच स्वप्नील हे सर्व बाल उपासक उपासिका, तसेच बोधाचार्य सामणेर या सर्वांना सविनय जय भीम. आज चंदन शिवे गुरुजींनी सूचना आणली अध्यक्षपदाची आणि त्यांना अनुमोदन भालेरावताईंनी दिलं. ते मी स्वीकारून पुढील सूत्र चंदन शिवे गुरुजी पार पाडतील अशी मी त्यांना साधू साधू साधू. त्याचप्रमाणे आजचे पुष्प प्रवचन मालिकेतील 4थं पुष्प आहे आणि हे आजचा विषय आहे बौद्ध धम्म आणि विज्ञान. या विषयासाठी न्याय देण्यासाठी आज बौद्ध मित्रमंडळाचे सरचिटणीस नितीन जाधव गुरुजी हे आपल्याला आज प्रवचन देणार आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मेणबत्ती प्रज्वलित करून आपण आपल्या विषयास सुरुवात करायची आहे. साधू साधू साधू. सर्वांना जय भीम. विज्ञानवादी धम्माची शिकवण देणाऱ्या दुःखाचे कारण व त्यावरील उपाय याचे संशोधक, ज्ञानाच्या सर्वोच्च अवस्था प्राप्त केलेले महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांना मी प्रथम नमन करतो. तसेच विद्येचा महामेरू, बहुजनांचे उद्धारक, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व कार्यासही मी नमन करतो. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे दुसरे अध्यक्ष कालकथित भैयासाहेब अर्थात यशवंतराव भीमराव आंबेडकर, तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर, आदरणीय बाळासाहेब अर्थात प्रकाश आंबेडकर यांनाही व त्यांच्या कार्यास मी नमन करतो. आजचा वरच्यावर प्रवचन मालिकेचं हे 4थं पुष्प आहे आणि या पुष्पाचे आयोजक माझे गुरुवर्य, माझे वडील बंधू आदरणीय शाहीर संभाजी भोरे गुरुजी आहेत. आणि भोरे गुरुजी हे अनेक वर्षापासून भारतीय बौद्ध महासभेशी संलग्न आहे. ते या शाखेचे अध्यक्षही राहिलेले आहेत आणि ते बऱ्याच वर्षापासून इथे हे पुष्प आयोजित करत आहेत. आज या पुष्पाचं एक असं एक वैशिष्ट्य आहे की म्हणजे आमचे गोरख बाबा, कालकथित गोरख बाबा बाबूराव भोरे यांचं 20 जुलै 2020 रोजी त्यांचा निर्वाण दिन आहे आणि त्या निमित्ताने हे पुष्प भोरे गुरुजींनी आज इथे आयोजित केलेलं आहे. तर मी बाबांची थोडी ओळख करून देतो की त्यांचं गाव जे आहे हे मुक्काम पोस्ट शेटफळे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली या गावामध्ये जवळपास वयाच्या 90व्या वर्षी बाबांनी याच्यात आपल्यातून निरोप घेतलेला आहे. बाबांनी जवळपास 1972 ते 77च्या कालावधीत ग्रामपंचायतचे ते सदस्यही होते त्या ठिकाणी.
आणि बाबा हे उत्कृष्ट असे सुतार व लोकनाट्य करत आणि त्यामध्ये तमाशामध्ये त्यांचे बरेचसे म्हणजे त्यांनी कला आपली सादर केलेले आहे. त्यामध्ये एक चांगले कलाकार म्हणून ते खलनायकाची एक चांगली भूमिका त्यात साकारायचे. आणि पुढे बाबा टाटा ऑइल मिल मुंबई येथे काही दिवस त्यांनी कार्यरतही होते. त्यांनी तिथे नोकरी केली होती. आणि बाबांचं एक वैशिष्ट्य होतं की बाबांना वाचनाची प्रचंड आवड. बाबा हे नेहमी सतत पेपर किंवा पुस्तकं, बाबासाहेबांचे ग्रंथ हे सर्व वाचण्यामध्ये त्यांना प्रचंड अशी आवड होती. आणि त्यांच्यात पश्चात त्यांचे 3 मुलं आहेत, जसं संभाजी भोरे गुरुजी, त्यांच्याबरोबर त्यांच्या सुजाता भोरेताई, वैभव भोरे, डॉक्टर उषाली भोरे. डॉक्टर उषाली भोरे ही त्यांची कन्या आहे आणि जिने आत्ताच काही दिवसापूर्वी न्यूरोलॉजीमध्ये मास्टर डिग्री केलेली आहे. आणि माझ्या मते बरोबर ना, न्यूरोलॉजीमध्येच असेल. आणि त्याच्यानंतर दलित गोरख भोरे हे त्यांचे बंधू आहेत. ते बाई IDBI या बँकेमध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहेत. गुलचंद गोरख भोरे हे उपसंपादक आहे दैनिक तुफान क्रांती सांगली या पेपरचे. ते म्हणजे एकंदरीत बाबांचा आणि भोरे गुरुजींचा आपण फॅमिलीचा जर आपण अभ्यास केला तर हे बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये खूप चांगल्या प्रकारे आपलं योगदान दिलेलं आहे. ते कधी कोणी विसरू शकत नाही. आणि बाबांचं जे वाचनाची आवड होती तीच भोरे गुरुजी आणि परिवाराला आहे. आणि त्यामुळेच त्यांनी या बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये खूप चांगलं असं योगदान दिलेलं आहे. मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांना आज बघून आम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकतो आहे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी भारतीय बौद्ध महाशाखा अणुशक्तीनगर व बौद्ध मित्र मंडळ यांच्या विद्यमाने या करोनाच्या परिस्थितीमध्ये, या महामारीच्या स्थितीमध्ये त्यांनी हा एक वर्षावत प्रवचन मालिकेचं एक आयोजन केलेलं आहे. आणि एक वेगळी संकल्पना घेऊन त्यांनी हे इथं राबवलेलं आहे. इथे जास्त उपस्थिती आपल्याला ठेवता येत नाही, त्यामुळे त्यांनी YouTube चॅनलचा मार्फत हे प्रवचन मालिका लोकांपर्यंत घरोघरी त्यांना घरी बघता येईल त्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल खरंच त्यांचं कौतुक आहे. आणि या करोनाच्या महामारीत आजचा जो विषय होता माझा विज्ञान आणि बुद्ध, तर विज्ञानाची त्यांनी मदत घेऊन हे कशा तऱ्हेने बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करता येईल याचं परिपूर्ण त्यांनी एक चांगल्या प्रकारे मांडणी केलेली आहे. आणि व्यवहारामध्ये त्याचा एक प्रत्यय पण येतो की ह्या विज्ञानामुळे हे कसं आपण हे सर्वांसमोर आपण हे प्रसारित करत आहोत. तर आजच्या या प्रवचनाला इथे बरेचसे मान्यवर पण उपस्थित आहे. तर मी बौद्ध मित्रमंडळाचे अध्यक्ष विजय काकडे गुरुजी यांनाही जय भीम करतो. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष विनोद वाकोडे गुरुजी, तसेच सरचिटणीस गणपत चंदनशिवे गुरुजी, कोषाध्यक्ष बाळू भालेराव गुरुजी, तसेच निर्मलाताई भालेराव, बौद्ध मित्र मंडळाचे कोषाध्यक्ष वाल्मिक पवार साहेब, त्याच्यानंतर सदस्य आमचे वडील बंधू तेलंग साहेब, गायकवाड साहेब, भोरेताई आणि भोरे गुरुजी या सर्वांना मी पुन्हा एकदा जय भीम करतो. आजचा जो माझा प्रवचनाचा विषय आहे बुद्ध आणि विज्ञान, या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी बुद्ध आणि विज्ञान म्हणजे काय याचा एक अर्थ आपण थोडा एक समजून घेऊया. तर मग बुद्धांची आपण एक परिभाषा जर एक मांडली तर बुद्ध म्हणजे काय, तर बुद्ध हे एका व्यक्तीचे नाव नसून ते मनाच्या स्थितीचे किंवा मनाच्या अवस्थेचे एक नाव आहे. आणि बुद्ध म्हणजे ज्याला सम्यक समबुद्धी ज्याला प्राप्त झालेली आहे असा सम्यक समबुद्ध, किंवा ज्याला परिपूर्ण ज्ञान प्राप्त झाले आहे, म्हणजे ज्ञानाच्या अगदी टॉप मोस्ट लेवलला ज्याची ज्ञानाची मर्यादा अमर्याद आहे अशा लेवलला जो पोचतो तो म्हणजे बुद्ध. तर ही अशी अवस्था जी विकासाच्या अतिउच्च शिखरावर पोचल्यावर मिळते. आणि या अवस्थेला पोचण्यासाठी जी व्यक्ती असते त्याला बोधिसत्व, म्हणजे जो प्रवास करतो त्या मार्गाला बोधिसत्व म्हटला, ज्या मार्गावर चालतो त्याला बोधिसत्व म्हटले जातात. म्हणजेच बुद्ध होण्यासाठी जो प्रयत्न करतो किंवा त्या मार्गावर चालतो तो बोधिसत्व आपल्या जीवनामध्ये क्रमाक्रमाने प्रगती करतो. आणि क्रमाक्रमाने प्रगती करत असताना त्याला 10 पारिमित्या त्या सम्यक संबुद्ध होण्यासाठी 10 पारिमित्यांना पूर्ण करावं लागतं. तर त्या 10 अवस्था कुठल्या आहेत, तर त्या उदारता पहिली म्हणजे दान, नैतिकता म्हणजे शील, त्याच्यानंतर त्याग, विवेक किंवा समज म्हणजे प्रज्ञा, 5वी आहे वीर्य, 6वं आहे धैर्य म्हणजे शांती, 7वं आहे सत्य, 8वं आहे अधिष्ठान, 9वं आहे मैत्री आणि 10वं आहे समभाव. या सर्व अवस्था पार केल्याच्या नंतर जी व्यक्ती असते ती सम्यक समृद्ध बनतात, पूर्ण ज्ञानप्राप्ती होते.
आता आपण हे बुद्धांचं एक डेफिनेशन किंवा आपण बुद्धांचं एक हे माहिती करून घेतली बुद्ध म्हणजे काय. आता आपण विज्ञान म्हणजे काय हे जाणून घेऊया. तर विज्ञानाची परिभाषा जर आपण केली तर विज्ञान म्हणजे काय, मी थोडं इंग्लिशमध्ये एक त्याचं डेफिनेशन देऊ इच्छितो. इट इज अ नॉलेज अबाउट द स्ट्रक्चरल अँड द बिहेवियर ऑफ द नॅचरल अँड फिजिकल वर्ल्ड बेस्ड ऑन द फॅक्ट दॅट यू कॅन प्रूव्ह बाय द एक्सपेरिमेंट. म्हणजेच विज्ञान ही एक अशी अवस्था किंवा एक संस्था विभाग आहे ज्याच्यामध्ये नैसर्गिक व भौतिक जगाचा ह्या ज्याचा आहे ते शारीरिक कार्यरचना व त्याचे वर्तन याबद्दल ज्ञान प्राप्त केले जाते. म्हणजे याच्याबद्दल भौतिक किंवा ज्या सभोवताच्या गोष्टी आहेत त्याचं एक ज्ञान प्राप्त केलं जातं आणि त्या कशा आधारावर आपण हे करतो की प्रयोगाने प्राप्त केले जाते. टप्प्याटप्प्याने प्रयोगाने त्या गोष्टी सिद्ध केल्या जातात की हो आता हे आपण सक्सेस झालेलं आहे आणि त्या प्रयोगानंतर आपण एक सिद्धांत मांडला जातो. ठीक आहे, तर याला म्हणतात विज्ञान. तर म्हणजेच विज्ञान हे विचार करून, अभ्यास करून, प्रयोग करून आणि टप्प्याटप्प्याने आपण मिळवलेले जाते. विज्ञानाची ही व्याख्या, आता ही जी विज्ञानाची व्याख्या आणि बुद्ध, तर विज्ञानाच्या व्याख्येमध्ये बुद्ध धम्म हा कुठे बसतो का किंवा बुद्धांचे विचार हे कुठे बसतात का, तर याला उत्तर नक्कीच होय. आता हे मी मांडताना मी एक बुद्ध उपासक किंवा बुद्धाचा फॉलोअर म्हणून न बघता मी एक वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून मी एक तटस्थ एक व्यक्ती म्हणून आता ह्या पुढच्या विषयाला मी सुरुवात करतो. म्हणजे कुठलाही माझा एक म्हणजे माझी बुद्धांबद्दल श्रद्धा किंवा आस्थेच्या जोरावर मी ब्लाइंडली काम करणार नाही, तर हे पटवून देण्यासाठी मी एक तटस्थ भूमिका घेऊन मी आता बुद्धांचं अभ्यास करत. तर बुद्धांचा हा अभ्यास करताना आपल्याला आता हे जाणून घ्यावं लागेल की सिद्धार्थ हे अचानक संबुद्ध झालेला नाही आहे. तर त्याच्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागलेली आहे. आणि तो जो इतिहास आपण बघितला तर त्या इतिहासामध्ये असं आहे की बुद्ध हे सुरुवातीला एक राजकुमार होते. तर तो एक आपण थोडीशी एक माहिती देतो मी तुम्हाला. तर बुद्ध हे सर्वात एक राजकुमार होते, सर्वांना माहिती आहे. कपिलवस्तू या ठिकाणी त्यांचे एक संघ राज्य वेगळे होते. तर त्या ठिकाणी कोलीय आणि शाक्य, तर बौद्ध हे शाक्य मुनी होते, शाक्य संघातून होते ते राजकुमार. आणि कोली आणि शाक्य हे दोघेही संघराज्य एका रोहिणी नदीच्या तीरी त्यांचं राज्य चालू होतं त्यावेळेस. आणि त्यानंतर शाक्य आणि कोलीय याच्यामध्ये शाक्य हे प्रगत राज्य होते, प्रगत संघराज्य होतं आणि त्यांची व्यवस्था वगैरे ही चांगली प्रगत होती, शक्तिशाली होते. नंतर शाक्य आणि कोलीय यांच्यामध्ये एक रोहिणी नदीच्या पाण्यावरून एक संग्राम झाला, त्यांच्यामध्ये वाद झाले आणि की पाण्याचं वाटप हे कोणी किती घ्यायचं, की शाक्यांनी जास्त घ्यायचं की कोलियांनी जास्त घ्यायचं. तर यावरून त्या वादाचं रूपांतर पुढे एक मोठ्या युद्धामध्ये होणार होतं. हे बुद्धांनी जाणलं आणि बुद्धांना युद्ध नको होतं. त्यामुळे बुद्धांनी त्यांचा एक प्रस्ताव मांडला की आपल्याला युद्ध नको आणि हे पाणी समान वाटलं गेलं पाहिजे. म्हणजे शाक्यांना जेवढं पाणी मिळालं हवं तेवढंच कोलियांनाही मिळालं हवं. म्हणजेच त्यावेळेस या बुद्धांनी आपल्या संघाच्या विरुद्ध मत मांडलं. त्यामुळे संघाकडून त्यांना रोष पत्करावा लागला आणि त्यांना गृहत्यागाची शिक्षा झाली किंवा देहदंड किंवा गृहत्याग असं त्यांना दोन ह्या गोष्टी स्वीकाराव्या लागल्या. तर त्यावेळी त्यांनी गृहत्याग हा स्वीकारलेला आहे. आता ह्या गोष्टीचं मी एक उदाहरण हे सांगत असताना याच्यात आपल्याला एक कळालं असेल की सिद्धार्थ गौतम बुद्ध हे जेव्हा बुद्ध अवस्थेला प्राप्त करण्यापूर्वी सर्वात प्रथम मानवाच्या अधिकारासाठी म्हणजे मानवाच्या समानतेच्या अधिकारासाठी बाबासाहेबांनी जसं पाण्याचा सत्याग्रह केला होता, महाडचा सत्याग्रह केला होता पाण्याच्यासाठी समान हक्कासाठी, तसंच 2500 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांनी मानवाच्या अधिकारासाठी तिथे सत्याग्रह केला, आग्रह धरला होता की समान हक्कासाठी. म्हणजेच तथागत गौतम बुद्ध हे जगातील सर्वप्रथम आद्य क्रांतिकारक ठरलेले आहे मानवतेच्या हितासाठी. पुढे त्यांनी जो गृहत्याग केला आहे त्यानंतर त्यांनी जगामध्ये गृहत्याग केल्याच्यानंतर जगामध्ये त्यांनी सगळीकडे दुःख त्यांना दिसलं. जग हे दुःखमय असं त्यांना वाटू लागलं आणि त्या दुःखावर विजय मिळवण्यासाठी ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. आता ज्ञानाच्या शोधात सिद्धार्थाने एकापाठोपाठ एक असे 2 गुरु तिथे 2 गुरूंची अशी शिक्षा घेतलेली आहे आणि त्यांचं शिक्षत्व पत्करल्याच्या नंतर बुद्धांनी त्यांच्याकडून ज्ञान संपादन केलेलं आहे. ते ज्ञान कुठलं होतं, ते आध्यात्मिक ज्ञान होतं. आध्यात्मिक ज्ञानामध्ये गौतम बुद्ध
गौतम हे परिपूर्ण झाले त्या गुरूंकडून पूर्ण नॉलेज घेतलेलं. आणि त्यानंतर मग त्या गुरूंनी त्यांना रिक्वेस्ट सांगितलं होतं की तुम्ही आता ह्या अध्यात्माचा पुढे तुम्ही प्रचार करा. पण बुद्धांना तरी हे पूर्ण नॉलेज असं वाटलं होतं, हे पूर्ण ज्ञान आहे असं त्यांना कधीच वाटलं नाही मनापासून. तर त्यामुळे त्यांनी त्या गुरूंचा तिथून निरोप घेतलेला आहे आणि पुढे पुन्हा ते आपल्या ज्ञानप्राप्तीसाठी, संपूर्ण ज्ञानप्राप्तीसाठी पुढे ते निघालेले आहे. आणि त्यानंतर त्यांनी त्यांचे सहकारी 5 संन्यासी होते आणि संपूर्ण त्यागाचा मार्ग त्यांनी पत्करलेला आहे. म्हणजे संपूर्ण त्याग, म्हणजे अन्न वगैरे आणि जे व्यावहारिक किंवा एक सुख बोलतो आपण, त्या सर्व गोष्टीचा त्याग करून त्यांनी एक त्यागाचा मार्ग स्वीकारून एक ज्ञानप्राप्तीसाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि तोही प्रयत्न त्यांना, म्हणजे त्यांचं शरीर इतकं जीर्ण होतं त्यामध्ये, आणि त्याही प्रयत्नामध्ये त्यांना काही ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणजे विज्ञानासारखंच हे आहे की विज्ञान हे नेहमीच शोधत असतं की एका कुठल्या लेवलला ते फिक्स होत नाही. आपण कुठल्या लेवलला विज्ञानामध्ये ठरवलं जात नाही की बाबा हे झालं पूर्ण, म्हणजे याच्यापुढे कुठलंच भाग राहत नाही किंवा याच्यापुढे आपल्याला काहीच मिळवता येऊ शकत नाही, असं कधीच विज्ञान असं बघत नाही. विज्ञान हे नेहमीच टप्प्याटप्प्याने पुढे जाण्याचा आणि त्याच्यातून नवीन नवीन शोध लावण्याचा प्रयत्न करत आहेत. जसं आपण आता मोबाईल वगैरे या सर्व गोष्टी आपण हे बघतोय, तर सुरुवातीला ह्या गोष्टी नव्हत्या. सुरुवातीला पत्र वगैरे हे सर्व गोष्टी होत्या आणि पुढे जाऊन नंतर मग त्याचं फोन वगैरे आले, जे आपण ज्याच्यावर वायरने बोलत होतो ते आले. त्यानंतर मग पेजर आला. पेजरच्या नंतर आता इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये चांगलं हे होऊन मोबाईल वगैरे ह्या सिस्टीम सर्व आलेल्या आहेत, त्या आपण नित्यनिवाच्या आपल्या जीवनामध्ये वापरतोय आपण त्या. तर तशाच प्रकारे सिद्धार्थ गौतमाने पुढे जाऊन त्याच्यानंतर ध्यानाचा मार्ग पत्करलेला आहे त्यांनी, की संपूर्ण ज्ञान प्राप्ती करण्यासाठी ही ध्यान साधना त्यांनी तो मार्ग पत्करला. आता यासाठी त्यांनी काय केलं, कारण जसं आपण बघितलं की बुद्धांनी एक गोष्टीवर फिक्स न राहता त्यांनी बघितलं की जी संपूर्ण त्यागाचा जो मार्ग होता त्याच्यामध्ये शरीर पूर्ण जीर्ण झालं. त्यांना पाहिजे तशी शक्तीच मिळत नव्हती. शक्ती न मिळाल्यामुळे त्यांचं मनही खचलं होतं आणि त्यांचं एकदम अगदी ते मृत्यूच्या दारामध्ये पोचले होते. म्हणजे तुम्हाला ज्ञानप्राप्ती तर मिळणारच नाही आहे शेवटी, म्हणजे तुमचा अंत होणार आहे. म्हणून त्यांनी ध्यानाचा मार्ग पत्करला आणि सिद्धार्थ हे एका पिंपळाच्या झाडाखाली ध्यानाला बसले. और पुढे त्यास आपल्याला सर्वांना तो मी पूर्ण इतिहास इथं सांगत नाही, पण त्यांना संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले आणि सिद्धार्थ सम्यक संबुद्ध झाले. आता एक इथे गोष्ट सांगायची की समाधी लावण्यासाठी मी आता पुन्हा सायन्सला धरून प्रत्येक त्यांचा जो इतिहास आहे त्याला सायन्सला धरून मी एक टप्प्याटप्प्याने इथं माझा विषय मांडतो की सम्यक संबुद्ध होण्यासाठी किंवा ती अवस्था प्राप्त करण्यासाठी त्यावेळेस मला वाटतं भरपूर जंगल वगैरे असणार. आपलं कॉन्क्रीटसारखं आताचं वर्ड नसणार आहे. आता खूप सगळीकडे म्हणजे झाडं कमी आणि आपल्याला सिमेंटच्या बिल्डिंगच जास्त बघायला मिळतात. तर असो, तर त्यावेळेस बुद्धांनी पिंपळाचं झाडच का निवडलं? दुसरं झाड असतील जिथे त्यांना सावली मिळू शकते, पण पिंपळाचं झाड निवडण्याचं कारण त्यामध्ये हे आहे की पिंपळाचं झाड हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. पिंपळाचं झाड हे दिवसातले 24 तासही ते कार्बन डायऑक्साईड घेतं आणि ऑक्सिजन हे सोडतं. ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू. तर प्राणवायू हा जेव्हा शरीरामध्ये वाहतो मोठ्या संख्येने किंवा मोठ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला प्राणवायू मिळतो, तर शरीरातल्या प्रत्येक पेशी ह्या जागृत होतात आणि चांगल्या प्रकारे काम करू शकतात. आपला मेंदूही तल्लख राहू शकतो. त्यामुळे आता बघा आपल्याला कुठल्या जे करोनाची महामारी झालेलं आहे तर त्याच्यामध्ये सर्वात जो बळी पडतात हे कुठल्या याच्यामुळे बळी पडतात? कारण ऑक्सिजन, करोना हा जो आजार आहे हा ऑक्सिजन तुमचे लेवल कमी करतो, तुमचं फुफ्फुसाचं काम कमी करतो. त्यामुळे ऑक्सिजन न मिळाल्यामुळे शरीरातले बरेचसे अवयव तुमचे काम करत नाही आणि तुमचा एक म्हणजे दुर्दैवी अंतापर्यंत आपण जातोय. तर अशा गोष्टी आहे. तर सांगण्याचं तात्पर्य बुद्ध हे सायंटिफिकली प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी विज्ञानाचा वापर केलेला आहे. तर यावरून आपल्याला एक ते कळालं. म्हणून त्यांना आणि त्या वृक्षाला आपण बोधिसत्वही म्हणतो, कारण तिथे त्यांना सम्यक संबुद्धी असं बोधिसत्व प्राप्त झालेलं आहे. यातून आता यामध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं की बुद्धांनी सिद्धार्थांनी जेव्हा बुद्ध अवस्था प्राप्त करण्यासाठी कुठल्याही एका नॉलेजला धरून राहिले नाही, ते पुढे जात राहिले आणि सतत तर्क शंका यांच्या जोरावर ते पुढे जात राहिले आणि एका ठिकाणी कधीच थांबले नाही ते. म्हणजे त्यांनी निसर्गापासून भरपूर गोष्टी शिकत, कारण त्यातूनच त्यांनी आपलं नॉलेज वाढवलेलं आहे आणि सम्यक संबुद्धाचं एक म्हणजे ज्या नॉलेजच्या श्रेष्ठ ज्ञान असं प्राप्त केलेलं आहे. तर यातून बुद्धांचा एक वैज्ञानिक भाव किंवा जिज्ञासा
हा एक जिज्ञासा आहे की मला अजून ज्ञान प्राप्त होते, अजून ज्ञान प्राप्त करायचं आहे. एका लेवलला न थांबता ते पुढे पुढे जाण्याची जी जिज्ञासा किंवा त्यांची श्रद्धा किंवा भाव असते ती इथून हा एक वैज्ञानिक दृष्टिकोन असतो. कारण वैज्ञानिकाचं हा एक बेस आहे की तुम्ही जिज्ञासा जेवढी ठेवाल तेवढं तुमचं नॉलेज वाढतं. आणि म्हणूनच सिद्धार्थ गौतम बुद्ध हे पहिले वैज्ञानिक म्हणून आपण त्यांना बोलू शकतो, असं माझं ठाम मत आहे. आणि पुढे बुद्धांचं कार्य व विज्ञान यामध्ये जर आपण हे केलं तर बुद्धांचं कार्य आपण आज मी विज्ञान आणि बुद्ध यांच्यावर एक तुलनात्मक आता तुम्हाला हे करतोय, विचार मांडतोय माझे. पण नक्कीच बुद्धांचं कार्य हे विज्ञानाच्या पेक्षाही जास्त आहे. ठीक आहे. कारण का तर विज्ञान काय असतं, हे बाह्य वस्तू म्हणजे बोलो ना बाह्य कार्यभावावर आधारित असतं. पण बुद्धांचं जे तत्त्वज्ञान आहे तुमचं अंतर म्हणजे आतमध्ये, तुमच्या आतमध्ये तुम्हाला ते घेऊन जातं. म्हणजे हे अंतर्मुख आहे. आणि विज्ञानाचं जे आहे ते बाह्यमुख आहे. म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी किंवा केमिकल प्रॉपर्टी या सर्व ज्या एखाद्या एलिमेंटच्या वगैरे आपण बाह्य स्वरूपामधून आपण त्याचं हे करत असतो. पण बुद्धांचं जे ज्ञान आहे हे अंतर्मुखी आहे. त्यामुळे हे विज्ञानापेक्षा नक्कीच थोडंसं पुढे आहे. आणि हे जे त्यांचं ज्ञान आहे स्वतःच्या कार्यावर अवलंबून आहे. म्हणजे एखादा व्यक्ती हा बुद्ध बनण्याच्या मार्गावर किंवा एक बोधिसत्वाच्या मार्गावर जेव्हा चालतो तो स्वतःवर कार्यभूत असतो, कुठल्या दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून नसतो. त्यामुळे बुद्धांचं हे नॉलेज विज्ञानापेक्षा थोडंसं जास्त आहे. बुद्धांचं कार्य विज्ञानापेक्षा थोडं जास्त आहे. म्हणजेच बुद्धांच्या शिकवणीमध्ये व्यक्तीच्या स्वतःला अस्तित्वाला जरासुद्धा महत्त्व दिले गेले नाही. स्वतःबद्दल निर्भाव समजून स्वतःला जाण्याची विद्या, ही विद्या भगवंतांनी दिलेली आहे. कारण इथे प्रत्येकजण स्वतःचं एक अस्तित्व तयार करून ठेवलेलं असतं. तर विज्ञानामध्ये या गोष्टी नसतात. आणि बुद्धांनी तेच आपल्याला सांगितलेलं आहे की एखादं अस्तित्व जर तुम्ही तयार करून ठेवलं तुमचं, की मी अमुक आहे तमुक आहे आणि माझं हे आहे ते आहे, आणि ह्या जेव्हा तत्वाला तुमच्या कुठेतरी ठेस पोचतं तर तेव्हा तुम्हाला दुःख होतं. बरोबर. आणि ह्या दुःखामध्ये म्हणजे तुम्ही व्यावहारिक जगामध्ये जगताना ह्या गोष्टी जेव्हा कुठे तुमच्या डळमळतात, तुमचं स्वतःबद्दलचं जे तुम्ही एक अस्तित्व तयार केलं त्याला कुठेतरी ठेच पोचते, त्यावेळेस तुम्ही दुःखाच्या आहारी जातात असं भगवंत म्हणतात. आणि व्यक्तीला हा स्वभाव त्याच्या दुःखाला कारणीभूत ठरतो. आपण आता एक धारणेने ग्रासलेला असतो आणि आपल्याला हेच अज्ञान जे दुःख आणि दुःख देते. आता दुःखाचे अधिक स्पष्टीकरण देण्यासाठी भगवंतांनी त्यांची एक थेअरी मांडली. त्याच्यामध्ये आहे 4 आर्य सत्य. तर ही आर्य सत्य म्हणजे बुद्ध धर्माचा एक पाया आहे. कुठलाही एक थेसिस असते त्याचा एक काही बेस असतात, काही प्रिन्सिपल असतात. तर त्याचप्रमाणे आर्य सत्य हे बुद्ध धर्माचा एक पाया आहे. तर ही आर्य सत्य ही पहिल्या 5 शिष्यांना त्यांनी दिलेली आहे. आणि ती जेव्हा त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं त्यांनी त्यांच्या 5 शिष्यांना दिलेले. आता ही आर्य सत्य काय आहे तर जगामध्ये पहिलं आर्य सत्य आहे जगामध्ये दुःख आहे. आणि दुसरं आहे दुःखाला कारण आहे. ठीक आहे. आणि हे कारण तिसरं आहे, हे कारण म्हणजे तृष्णा किंवा वासना. म्हणजे एखाद्या गोष्टीची मला खूप इच्छा, ती वासना ही दुःखाला कारण आहे असं ते बुद्ध सांगतात. आणि चौथं म्हणजे या वासनेला म्हणजे तृष्णा नियंत्रित करणे व दुःख निवारण्याचा मार्गही आहे. म्हणजे तुमची जी वासना किंवा तुमची जी तृष्णा आहे हिला जर तुम्ही नियंत्रित करू शकला तर तुमचं दुःखातून तुम्ही बाहेर येऊ शकतात. तर हा 4 आर्य सत्य बुद्धांनी हे जे केलेलं आहे त्याचं सायंटिफिकली आपण आता हे करूया की बुद्धांनी हे जे 4 आर्य सत्य मांडलेले हे मनोवैज्ञानिकदृष्ट्या कसे आपण सिद्ध करू शकतो. तर ह्या सिद्धांतानुसार आपण एक उदाहरण होतं. आता मी याच्यामध्ये बोललं की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोटी कपडा मकान या 3 अशा गोष्टी आहे की मूलभूत गरजा म्हणून आपण बोलतो. तर या मूलभूत गरजा या आपण व्यावहारिक जगामध्ये आपल्या पूर्ण करत असताना आपल्याला येतं प्रत्यय येतं की आपण किती दुःखी होतं. तर मी एक छोटंसं उदाहरण सांगतो. माझ्याच एक आप्तजनाचं की त्यांनी एक फ्लॅट घेतलेला म्हणजे अगदी पनवेल या साईडला थोडा दूर होता. आता त्याचा प्रवास होता तो VT म्हणजे मुंबई सेंट्रलपासून छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून ते पनवेल. आता पनवेलला त्यांनी म्हणजे त्याची खूप इच्छा होती की मी किती दिवस भाड्याने राहायचं, मी स्वतःचं एक फ्लॅट घेईल, माझं एक स्वतःचं घर असेल आणि मी सुखाने त्यामध्ये राहील. तर सुखाच्या शोधामध्ये त्यांनी एक फ्लॅट घेतला. ठीक आहे, असो, मग त्यांच्यासाठी मंगलकामना. नंतर पुढे जाऊन काय झालं की मुंबई सेंट्रल आणि पनवेल याचं अंतर तर खूप जास्त आहे. जवळपास 1.5-2 तास त्याला प्रवासामध्ये जायला लागले. आणि त्याच्यानंतर मग ते घराचा हप्ता वगैरे जे असतो, इन्स्टॉलमेंट असते, हे पेड करण्यामध्ये त्याला थोडंसं दुःखच व्हायला लागलं. म्हणजे त्यांनी ते घर आपल्या सुखासाठी घेतलेलं,
म्हणजे आर्य आपण हे जे प्रिन्सिपल्स बुद्धांचे आहे, जे आर्य सत्य आहे, त्याला आपण एका उदाहरणाने आता इथं प्रूव्ह करणार आहोत की खरंच बुद्धांचा जो धम्म आहे, बुद्धांचे जे आर्य सत्य आहे ती बरोबर आहे का. तर मग पुढे जाऊन हा जो फ्लॅट घेतला त्याने, त्याच्यानंतर त्याच्यासाठी त्याला जो प्रवास करावा लागला, तो प्रवासामध्ये त्याला खूप त्रास व्हायला लागला, म्हणजे पुन्हा त्याला दुःखच मिळालं. तर त्यानंतर मग त्याने असं हे केलं की माझ्याशी चर्चा केली, बोला अरे ठीक आहे जाऊ दे, तो फ्लॅट एवढा दूर आहे आणि तुला प्रवास होता, तो तू रेंटने दे, भाड्याने दे, ते भाड्यामध्ये तुझा इन्स्टॉलमेंट होईल आणि तू जवळ ये राहायला. ठीक आहे, तो बोला ही चांगली आयडिया आहे. पुन्हा मी तिथेच आला, म्हणजे शून्यावर आला जिथून त्याने सुरुवात केलेली, पुन्हा भाड्याच्या घरातच राहायला लागला. ठीक आहे, प्रॉपर्टी आहे तर प्रॉपर्टी घेऊ नका हे असं माझं याच्यातून बिलकुल काही सांगणार नाही, पण एक उदाहरण द्यायचं आहे. तो पुन्हा मग जवळ आला, त्याने रेंटवर इथे घेतलं आणि घेतल्याच्यानंतर थोड्या दिवसात त्यांनी मेहनत केली, आता परिश्रम केले, ओव्हर टाईम हे ते करून त्यांनी ते फ्लॅट त्यांनी नील केला. त्याच्या जो EMI होता पूर्ण व्याज त्यांनी फेडलं आणि पूर्ण नील केला. आता याच्या पुढे काय, तर पुन्हा त्याला विचारलं बाबा आता मग काय करायचं ठरवलं. आता पूर्ण तुझा फ्लॅट नील झाला, इतकी मेहनत घेतली, आता परिश्रम केले, परिवारापासून दूर राहून आता ओव्हर टाईम हे ते केलं, पुढे अरे मी विचार करतोय की पुन्हा एक फ्लॅट घेईल. तुला का, अरे एक इन्व्हेस्टमेंट यार, पुढे आपली फॅमिली वगैरे असं तशा गोष्टीचं. तर पुन्हा मग त्याने काय केलं, पुन्हा एक फ्लॅट घेतला. तर मी बोललं नंतर बघू, आता तिथे शिफ्ट होऊया. म्हणजेच पुन्हा दुःखाचा त्यांनी कारण निर्माण केलं, तर आणि पुन्हा तो थोड्या दिवसांनी पुन्हा दुःखी झाला. तर सांगण्याचं तात्पर्य काय की आपण हे उदाहरणावरून आर्य सत्य प्रूव्ह आहेत का आपल्या जीवनामध्ये, हे आपल्याकडे पण तेच गोष्ट होती. म्हणजे मी हे त्याच्याबद्दल बोलतोय, पण शेवटी मी मनुष्य आणि घरोघरी मातीच्या चुली, तर माझ्याबरोबर हीच परिस्थिती झालेली आहे. आणि म्हणजे आपण दुःख थोडंसं साईडला करतो, अरे बाबा चला मी याच्यातून झालो पूर्ण नील, आणि परत मग काय करतो, एक सुखाच्या याच्यासाठी पुढे फॅमिलीसाठी चांगले दिवस आणण्यासाठी पुन्हा त्या दुःखाला कारणीभूत अशा गोष्टी करतोय, है ना. तर मग त्याच्यातून पुन्हा आपल्याला हे आर्य सत्य प्रूव्ह आहे हे कळतं. आणखीन एक उदाहरण सांगतो. आता हे मी थोडं एक व्यावहारिक उदाहरण सांगितलं, आता थोडं धार्मिक गोष्टीकडे जाऊया. तर धार्मिक गोष्टीचा कसा आपण दुःख आपल्या जीवनामध्ये पुन्हा आणतो. मी हे नाही बोलत की कुठल्या धर्मावर टीका करणे किंवा त्यांच्या ज्या विधी आहेत किंवा यावर मला जराही शंका करायची नाही, मी त्यासाठी इथे नाहीच आहे. पण एक उदाहरण म्हणून मला बुद्धांची आर्य सत्य, मी पहिलंच बोललो की मी एक तटस्थ मनुष्य म्हणून मी बुद्धांचे शिकवण, बुद्धांचं आर्य सत्य, बुद्धांचा धम्म याच्यावर मला भाष्य करायचं, मला तोच एक वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून मला ते बघायचं आहे की हे बरोबर आहे का. ठीक आहे, तर मग मी एक दुसरं उदाहरण घेतो. मी इथून आता इथे मुंबईत मी 5 वर्ष झाले, त्यापूर्वी मी कर्नाटकमध्ये कारवार या ठिकाणी कामाला होतो. आणि भोरे गुरुजींना माहिती आहे, कारण ते आमच्या न्यूक्लिअर परिवारात आम्ही त्यांच्याबरोबर आहेच काम करतो. तर तिकडे आमचं कारवार म्हणून एक गाव आहे. तर कारवार या ठिकाणी खूप प्रसिद्ध अशी तिथे एक ग्रामदेवता आहे, म्हणजे तिला महामाया देवी म्हणतो आपण. तर महामाया देवीचं खूप तिथे जागृत देवस्थान आहे. तिथे खूप लोक श्रद्धेने आपलं दरवर्षी तिथे नतमस्तक होतात. तिच्या बऱ्याचशा काही चालीरीती आहेत. तर बऱ्याचशा चालीरीती आहे. मी आयोजकांना एकदा विनंती करेल ते व्यवस्थित, ठीक आहे. तर अशा बऱ्याचशा चालीरीती आहेत तिथे आणि आपल्या परंपरेनुसार आपण त्या पार पाडत असतो. तर त्याचे असे श्रद्धास्थान आहे की देवी जी आहे ती एका डोंगरावर ठेवलेली आहे, महामाया देवी. आणि ती वर्षातून एका दिवशी ती खाली एका गावामध्ये आणली जाते. आणि देवीला मग भक्तिभावाने लोक भरपूर कोंबड्या, बकरी वगैरे या सर्व गोष्टींचं दान बली दिला जातो. आणि आपली श्रद्धा त्यामधून ते व्यक्त करतात. प्रत्येकाचा तो वेगळा भाव आहे किंवा त्यांची श्रद्धा आहे, त्यातमध्ये मला बिलकुल काही हे करायचं नाही, शंका घ्यायची नाही. तर ही गोष्ट यासाठी मी सांगतो की महामाया देवीची जत्रा ही सोमवारी होती. म्हणजे महामाया देवीची जत्रा ही सोमवारी होती. आणि या जत्रेसाठी प्रत्येक जणांचे म्हणजे नातेवाईक वगैरे आप्त मुलजन किंवा मुली वगैरे जे काय असतील परमुलखात परप्रांतीयात ते सर्वजण अगदी आनंदाने त्या क्षणासाठी, त्या सोहळ्यासाठी तिथे एकत्रित होत असतात. आता काय होतं, सोमवारी देवीची पूजा वगैरे अर्चना झाल्याच्यानंतर तिथं बली दिल्याच्यानंतर तो बली दिलेलं जे हे असतं पक्षी असतं, म्हणजे जे प्राणी असतो त्याचा मांसाचा भोग घेतला जातो प्रसाद म्हणून. तर ही प्रथा आहे तिथली. आणि त्यानंतर सोमवारी देवीचं झाल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी होता मंगळवार. तर मंगळवार हाही एका इष्टदेवतेचा वार आहे. इष्टदेवतेवर भरपूर त्यांची श्रद्धा. तर त्यालाही ते जपायचं होतं की बाबा ही श्रद्धा आहे.
आणि हे दोन्ही गोष्टी ते कशासाठी सांभाळत आहेत, तर माझ्या फॅमिलीला सुख मिळावं, शांती मिळावं, समृद्धी मिळावं, माझा परिवार सुखाने व्हावा, या गोष्टी त्या दोन्ही देवतांकडे त्यांची अर्चना करतायत आणि त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ते त्यांच्या जी परंपरागत चालत आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या करत आहेत. आता पुढचा होता मंगळवार, म्हणजे तोही त्या इष्टदेवतेचा एक वार होता. आता त्या मंगळवारी ह्या देवतेचा प्रसाद म्हणजे मांसाहार आहे, तो खाऊ शकत नाही आपण. मग त्यासाठी काय उपाय, तर त्यासाठी सर्व पाहुणे त्या दिवशी उपाशी राहिले, अगदी लहान मुलापासून सगळ्या मोठ्यांपासून सर्वजण उपाशी राहिले. म्हणजे दुःखाला त्यांनी एक उपास चांगलीच गोष्ट आहे, पण त्यामागचं ते जी अपेक्षा जी धारणा आहे ती थोडीशी वेगळी होती. तर त्यामुळे त्यांना उपास सहन करावा लागला, अगदी भुकेने व्याकुळ झाले. आणि भुकेने व्याकुळ होऊन ते सर्वजण घड्याच्या काट्याकडे अगदी टक 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 वाट बघत होते. कशासाठी, कारण दुसऱ्या दिवशी बुधवार आहे. म्हणजे रात्री 12पर्यंत सर्वजणांनी अगदी ताटा मांसाहाराच्या सजवलेल्या आहे, सर्व मांसाहार असा ठेवलेला आहे. सर्व पाहुणे अगदी त्या ताटांकडे लक्ष देऊन उभे आहेत की कधी, आणि सर्वांचं लक्ष आहे घड्याळ. तर घड्याळावर जसे 12 वाजले, सर्वांनी एका देवतेचं त्याचे हे करून सोडून आणि दुसऱ्या देवचं म्हणजे जे महामाया देवीचा जो प्रसाद म्हणून जो होता तो त्याचा भोग घेतलेला आहे. तर ही गोष्ट जेव्हा आपण बुद्धांच्या आर्य सत्यामध्ये जेव्हा बघतो ह्या उदाहरणं, तर शेवटी मग दुःखच तुम्ही हे करता. तुमची श्रद्धा किंवा तुमच्या परंपरागत ज्या गोष्टी तुम्ही ज्या फॉलो करत आल्यात किंवा पाळतायत, तर त्याच्यातून तुम्हाला खरंच सुख मिळतंय का, तर निश्चितच थोडंसं तो प्रश्न वाटतो. मला कोणावर टीका करायची नाही इथे, पण ह्या गोष्टी थोड्याशा आहेत म्हणजे व्यावहारिकमध्ये म्हणजे थोड्याशा पटत नाही या गोष्टी. आणि मला असं वाटतं की मग ह्यामध्ये बुद्धांची आर्य सत्य हे खरंच प्रूव्ह होतात, हा सिद्धांत त्यांचा खरंच प्रूव्ह होतो. आणि म्हणजे दुःख शोधतायत, दुःखाचं कारण आहे आणि दुःखाला म्हणजे तृष्णा जी वासना आहे त्यांच्याबद्दल माझ्या घराला सुख मिळावं, या साऱ्या गोष्टी त्याच्यात आल्या आणि मग हे कळतं की आर्य सत्य सिद्ध आहेत. त्यानंतरही पुढे जाऊ आपण की आणि ह्या ज्या आर्य सत्य ही फक्त मी आता दोनच याच्यामध्ये सांगितले की एक आहे व्यावहारिक म्हणजे ज्याच्यामध्ये पैसा, प्रॉपर्टी या सर्व गोष्टी आल्या, आणि एक आहे थोडे धार्मिक विषय घेतला मी, थोडासा श्रद्धेचा विषय घेतला. म्हणजे ही दोन्ही गोष्टी त्यामध्ये परत त्याच्यामध्ये अजूनही तुम्ही जर अभ्यास केला वैयक्तिक, इथं वेळ कमी आहे म्हणून प्रत्येक गोष्टीचं मी आता विश्लेषण, तरी मी तुम्हाला सांगतो की आपण एक जर बुद्धांच्या आर्य सत्यानं जर एक मानसिक याच्यामध्ये जर विभागणी केली आणि आर्य सत्यावर अभ्यास केला तर पुन्हा तुम्हाला कळतं हो की आर्य सत्य ही बरोबर आहे, बुद्धांचा सिद्धांत बरोबर आहे. त्यानंतर तुम्ही घेतलं की आर्थिकचं मी जसं सांगितलं, एक व्यावहारिक त्याच्यावर सांगितलं, एक सामाजिक जरी तुम्ही एक अभ्यास केला आणि बुद्धांची पूर्ण आर्य सत्य त्याला जर तुम्ही त्या सिद्धांताला पुन्हा सामाजिक ज्या कष्ट तुम्हाला भोगावं लागतात किंवा सामाजिक व्यवस्थेमध्ये तुम्ही जे अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यामधून तुम्हाला दुःख मिळतं का, तर नक्कीच तुम्हाला दुःख मिळतं. हे आर्य सत्य तुमचं सिद्ध करते या सिद्धांतानुसार. पुन्हा राजकीय वर्तुळामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी घडतात, त्याही तुम्हाला नंतर थोडंसं दुःख देऊन जातं. हे आर्य सिद्धांताने आपण सिद्ध करू शकतो. तर बुद्धांनी हे जे सांगितलेलं आहे त्यामध्ये पुन्हा त्यांनी सांगितलेलं की दुःखातला ह्या सर्व गोष्टींना त्यांनी कारण दिलेलं आहे आणि कारणास तुम्हाला त्यावर उपायही सांगितला आहे आणि हे आपल्याला कळून येतं आहे सर्व. म्हणजे बुद्धांचा यावर मला एक सिद्ध होतं की बुद्धांचा आर्य सत्याचा सिद्धांत हा वैज्ञानिकदृष्ट्या सत्य आणि पूर्णपणे सत्य आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. आता ह्याचा जो आपण तर्कवितर्क सर्व मी तुम्हाला सांगितलं, त्यानंतर आपण सर्वजण इथे वैज्ञानिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे काम करतो आहे. वैज्ञानिक क्षेत्रामध्ये आपण चांगले पदवीधर आहात, पदवी घेऊन इथे चांगल्या उच्च पदावर सगळेजण आपण काम करतो आहे. ठीक आहे, तर आपण कुठल्याही गोष्टीचं इथे काम करत असताना जर वैज्ञानिक तुम्हाला एक जर शंका कुशंका तुमच्या मनात आणल्या नाही, ठीक आहे, तर तुम्ही या पुढच्या गोष्टी रिसर्च वगैरे डेव्हलपमेंटसाठी करू शकता का. R&D जर बोलतो, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, जोपर्यंत तुमच्या मनामध्ये शंका आणत नाही, कुशंका आणत नाही, त्याबद्दल जिज्ञासा हे करत नाही, तुम्ही उपस्थित करत नाही, तोपर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट यामध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही. तुम्ही तुमच्या सिद्धांतावर काम करू शकत नाही, तुमच्या थिसिसवर काम करू शकत नाही. आणि त्यामुळे आपण जे विज्ञानाचं कास धरून
जी डेव्हलपमेंटची जी गोष्ट करतो ती बिलकुल हे करू शकत नाही. आणि बुद्धांनी हेच सांगितलेलं आहे त्यांच्या याच्यामध्ये की प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही एक शंका कुशंका ठेवा, मी जे सांगितलं म्हणून ते सत्य आहे हे गृहीत धरून जर तुम्ही प्रत्येक गोष्ट जर ब्लाइंडली फॉलो केली तर तुम्ही सक्सेस नाही होऊ शकत. का? कारण अरे मी जे सांगितलं तेच आहे. म्हणजे आता वेगळे बुवा किंवा मोठमोठे साधू महाराज वगैरे यांनी सांगितलं अरे आम्ही सांगतो तेच बरोबर आहे, आणि तुम्ही जर त्याच हे केलं तर तुम्ही श्रद्धा न करता त्या श्रद्धेचं कुठेतरी रूपांतर अंधश्रद्धेत होतं. त्यामुळे बुद्धांनी हे सांगितलेलं आहे तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून तुम्ही मी जे सांगतो हेच सत्य आहे यावर कधीच तुम्ही एक म्हणतो तुम्ही समजून घ्या. एक बोलतात ना की पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. तर बुद्धांचं हे गोष्ट आहे की तुम्ही माझं जे तत्त्वज्ञान आहे ते पहिलं तुम्ही समजून घ्या. माझ्यावर श्रद्धा किंवा माझ्यावर आस्था हे बुद्धांनी कधी सांगितलेलं नाही त्यांच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे सायंटिफिकली आपण बघितलं तर सायन्स ह्याच गोष्टीला मान्यता देतं की कुठल्याही एका तर्कावर किंवा याच्यावर ते ठाम होत नाही जोपर्यंत ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत नाही, त्यावर एक्सपेरिमेंट करत नाही, त्यावरचा अभ्यास करत नाही, विचार करत नाही, तोपर्यंत ते लोक विज्ञानामध्ये आपण एका फायनल रिझल्टवर येत नाही. आणि बुद्धांनी त्याचं हेच सांगितलेलं आहे की पहिला तुम्ही विचार करा त्यानंतरच तुम्ही हे करू शकता. आता जर आपण हा जर विचार केला नाही तर मग आपण आपल्या ज्या वैज्ञानिक क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आपण कधीच प्रगती करू शकत नाही असं मला वाटतं. आणि जर तुम्हाला मी जर याचं एक सांगितलं की आता तुम्ही ब्लाइंडली फॉलो करा, मी एखादं रिसर्च केलेलं आहे आणि तुम्ही बाबा हे जे रिझल्ट आहे हे रिझल्ट तुम्ही चेक न करता तुम्हाला हे माहिती आहे की बाबा हे ॲनालिसिस केलं का हा डाटा मिळणार आहे, तुम्ही डायरेक्ट रिझल्ट घेऊन या, मधले कुठल्या स्टेप तुम्ही आणू नका, त्याचं चेकलिस्ट म्हणून किंवा काहीच आणू नका, तर ते तुम्ही नक्कीच तुम्ही त्यामध्ये फेल होऊ शकता किंवा तुमचं रिझल्ट आहे ते तुम्हाला ते मिळू शकत नाही जोपर्यंत तुम्ही ह्या मधल्या स्टेप्स टप्प्याने तुम्ही जर त्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या नाही, तुमचा अभ्यास केला नाही तर तुमचं फायनल रिझल्ट हे नक्कीच रॉंग येऊ शकतं, चुकीचे ठरू शकतं. आणि या प्रकारे बुद्धांनी धर्मव्यवस्थेमध्ये सर्वप्रथम शंका आणि तर्क करण्यास शिकवले. बुद्धांनी त्यांच्या शिकवणीतून हे सांगितले की मी म्हणतो म्हणून विश्वास करू नका, तुमच्या एखाद्या धर्मशास्त्रामध्ये लिहिले म्हणूनही त्यास मानू नका किंवा जे परंपरागत चालत आलेलं आहे त्यासही तुम्ही मानू नका. व ज्याला सर्वजण मान्यता देतात की 100 लोकांनी बोललं की अरे हेच सत्य आहे म्हणून तुम्ही ते मानू नका. तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन तुमच्या जागृत ठेवा आणि जर तुम्ही ते स्वीकारताना एक वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा, त्याचे विश्लेषण करा. विश्लेषण करणं हे खूप गरजेचं आहे की बाबा ही गोष्ट खरी आहे खोटी आहे हे तुम्ही विश्लेषण करा. व त्यानंतर जर तुम्हाला वाटलं ही गोष्ट बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय आहे, जर तुम्हाला वाटलं ही गोष्ट बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय तरच त्या गोष्टीला तुम्ही मान्यता द्या. हे बुद्धांचं शिकवणूक होती. आणि म्हणूनच बुद्ध धम्म हा एक बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय हा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून बहुजन हिताय बहुजन सुखाय चा मार्ग दाखवणारा हा एक धम्म आहे. आता आपल्यामध्ये काय होतं की आज जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत एक वेगळ्या परंपरा आहेत, चालीरीती आहेत. आपण त्याच एकाला सांगत जातो, आपल्या वडिलांनी सांगितलं मुलाला, मुलांनी सांगितलं त्याच्या मुलाला, आणि या परंपरागत गोष्टी चालत आलेल्या आहेत. त्याच्याकडे कोणी विश्लेषण किंवा जिज्ञासा किंवा शंका तर्क हे घेण्याचं कोणी जरासुद्धा त्याची हिंमत करत नाही. मी बोललो हिंमत सर्वांना तर आहे, त्याच्यातलं माहिती आहे की त्याच्यात प्लस मायनस काय आहे, पण कोणी हिंमत करत नाही. कारण सिस्टमच्या विरुद्ध कोण जाणार? एखाद्या जी व्यवस्था आहे व्यवस्थेच्या विरुद्ध जाणार कोण किंवा का जायचं? कारण त्याच्यामध्ये त्यांना सुख मिळतं आहे. कारण बुद्धांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला व्यावहारिक जगामध्ये सुख मिळवण्यासाठी तुम्ही या व्यवस्थेच्या विरुद्ध थोडंसं विरुद्ध म्हणजे तुम्ही विश्लेषण करा ह्या गोष्टीचं की बाबा हे चुकीचं आहे बरोबर आहे. तर हे न करता तुम्ही जर त्या गोष्टीवर ब्लाइंडली फॉलो केलं तर मग शेवटी तुमच्या वाट्याला दुःखच येणार आहे, कारण संपूर्ण ज्ञान तर प्राप्त होणारच नाही. तर अशाच प्रकारच्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो आणि याची एक आपल्याला म्हणजे त्या अमुक गोष्टीमुळे का होतात याचे फायदे तोटे काय त्यातल्या मागचं सत्य कळत नाही आपल्याला. आणि अभ्यास न करतामुळे आपली मानसिकता अभ्यास करण्याची एक मानसिकता नष्ट होऊन जाते या परंपरागत रूढीमुळे, आणि हळूहळू अशा ज्या अभ्यासकृतीचा नाश होत जातो. आता बुद्ध हे त्यांची शिकवण नेहमी उपदेश जे द्यायचे हे नेहमी निसर्गातून द्यायचे, म्हणजे निसर्गाच्या नियमाला ग्राह्य धरूनच द्यायचे. आणि सायन्सही हे नेहमी निसर्गाबरोबरच चालतं, कारण निसर्गाच्या विरुद्ध जेव्हा जेव्हा सायन्स गेलेलं आहे त्या म्हणजे जे एक्सपेरिमेंट केलेलं आहे ते नेहमीच विध्वंसक रूप धारण केलेलं आहे.
पण सायन्स हे कधी म्हणजे विध्वंसक होण्यासाठी असा प्रयत्न केला नाही, पण त्यांनी एक मानवतेच्या हितासाठी, बहुजन हिता, बहुजन सुखासाठी विज्ञान हे नेहमीच प्रयत्नशील राहिलेलं आहे. त्याचा दुरुपयोग काही व्यक्ती करतात. ठीक आहे, तर तो म्हणजे आपण विज्ञानाला आपण तिथे चुकीचं ठरू शकत नाही. तर बुद्धांच्या बऱ्याच धर्मग्रंथामध्ये उपदेश देताना बुद्धांनी सूर्य, पृथ्वी, आकाश, वायू, पाणी, अग्नी हे जे आपण पंच हे बोलतो घटक आहे, या पंचघटकापासून त्यांनी त्यांचं शिकवणूक दिलेली आहे. यातून बुद्ध हे निसर्गातील अनित्य भाव, म्हणजे सर्व गोष्टी अनित्य आहे, या कुठेतरी लुप्त होणार आहे, यांचा नाश होणार आहे, हा भाव त्यांच्यामध्ये कायमचा असायचा. आणि त्यांच्या शिकवणीमधूनही त्यांना ते आपल्याला हे सांगतात. आणि बुद्धांची शिकवणीचा अभाव असल्यास मनुष्य हा अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ शकतो. याचे मी आणखीन एक उदाहरण देऊ शकतो की थोड्या दिवसापूर्वी म्हणजे जवळपास तारीख जर बघितली 21 जूनला, 21 जूनच्या दरम्यान आपल्याला सर्वांना माहिती आहे एक सूर्यग्रहण पूर्ण भारत आणि पूर्ण जगामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला. तर आपण वैज्ञानिक याच्यामध्ये काम करतो, आपल्याला माहिती आहे सूर्यग्रहण काय, चंद्रग्रहण काय, ते कशामुळे होतं. तर थोडक्यात सांगू इच्छितो की सूर्यग्रहण म्हणजे काय, सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे सूर्याभोवती चंद्र आणि पृथ्वी प्रदक्षिणा घालत असतात. आणि त्याचबरोबर चंद्र हा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो. तर या त्यांच्या प्रदक्षिणाच्या एका परिक्रमामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते की सूर्य, चंद्र आणि पृथ्वी म्हणजे सूर्याच्या मध्ये चंद्र येऊन जातो. ठीक आहे, तर त्यामुळे काय होतं, त्यावेळेस सूर्यग्रहण लागलं जातं, त्याला बोलतात सूर्यग्रहण. आणि अशी परिस्थिती ज्यावेळेस सूर्य, पृथ्वी आणि चंद्र म्हणजे सूर्य आणि चंद्र याच्यामध्ये पृथ्वी येते, त्यावेळेस त्याला बोलतात चंद्रग्रहण. तर ह्या निसर्गाच्या किमया आहे, याच्याकडे कुठलाही जादूटोणा किंवा कुठलाही दैवी चमत्कार वगैरे असं काहीच नाही आहे, किंवा एखाद्याचा कोप वगैरे देवाचा असं काहीच नाही. हे वैज्ञानिकदृष्ट्या पूर्णपणे प्रूव्ह झालेलं आहे. आणि तरी जर आपण या गोष्टी अंधश्रद्धेकडे नेतोय, अंधश्रद्धेचा म्हणजे विचार करून या गोष्टी दैवी चमत्कार वगैरे असं जर मानलं, ते साफ चुकीचं. आणि त्याचं दर्शन हे आपल्या वैज्ञानिक युगामध्ये वावरत असलेले वैज्ञानिक क्षेत्रामध्ये तज्ज्ञ लोक ज्यांनी डिग्री घेतलेली, मास्टर झालेले आणि ते वैज्ञानिक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या हुद्द्यावर काम करत आहेत, ते सुद्धा या गोष्टीवर बऱ्याच वेळा अंधश्रद्धेचं म्हणजे दर्शन हे दाखवतात. त्याबद्दल थोडासा खेद वाटतो. तर सांगायचं काय होतं की ज्या दिवशी सूर्यग्रहण होतं, मी आणि माझी मुलगी आम्ही सूर्यग्रहणाची जी निसर्गाची जी किमया आहे ती बघण्यासाठी आम्ही खूप उत्सुक होतो. आणि त्याचा उत्सुक म्हणजे अभ्यासही करत होतो. आणि तिला मी म्हणजे काही दिवसा अगोदरच ते बातम्या जे चालू असतात आपल्याकडे न्यूजवर की बाबा आता ह्या 20-21 तारखेला सूर्यग्रहण आहे, कंगनाकृती सूर्यग्रहण आहे. तर कंगनाकृती सूर्यग्रहण काय हे मी सांगत होतो, वैज्ञानिक दृष्टिकोन तिला एक्सप्लेन करत होतो. त्यामुळे तिची जी कुतूहलता होती, कुठेतरी एक जिज्ञासा होती, ती वाढवत होतो. तिला मी कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा श्रद्धा किंवा भाकीत कथा वगैरे सांगत बसलो नाही. तिला मी सांगत होतो की चंद्रग्रहण कसं होतं, सूर्यग्रहण कसं होतं. मी तिचा वैज्ञानिक दृष्टिकोन हा तिथे वाढवत घेतो, जोपासत होतो. आणि त्याच दिवशी मग जेव्हा आम्ही माझी लेक आणि मी सूर्यग्रहणाचा अभ्यास करत होतो, तो आनंद घेत होतो निसर्गाच्या किमयाचा, त्यावेळी मी माझ्या मित्रांना फोन केला की अरे सूर्यग्रहण आहे, तुझ्या मुलांना वगैरे दाखव बरं का, छान दिसतंय म्हणून. त्याचं उत्तर आलं, सॉरी यार, आम्ही थोडंसं आज नाही बघू शकत किंवा का, तर मग सॉरी यार. तर मग त्याच्यात सॉरी मला ते कळालं नाही की सॉरी का, तुम्ही वैज्ञानिक क्षेत्रामध्ये काम करतायत, तुम्ही मास्टर डिग्री घेतलेली वैज्ञानिक याच्यामध्ये तुम्ही मोठ्या हुद्द्यावर काम करतायत, आणि तरी तुम्ही सॉरी हा शब्द येतो कशासाठी, सूर्यग्रहण बघण्यासाठी. मग तुम्ही मास्टर डिग्री सायन्समधून घेतली ती कशासाठी. तर म्हणजे इथे थोडा वैज्ञानिक दृष्टिकोन हा आपला कमी होतोय. आणि याला हे वैज्ञानिक दृष्टिकोन कमी का होतोय, कारण बुद्धांच्या धम्मानुसार जी शिकवण दिली जाते ती थोडी कुठेतरी कमतरता वाटते. म्हणून बुद्ध धम्माबद्दल थोडा सर्वांनीच का होईना अभ्यास केला पाहिजे. म्हणजे त्यांच्या जरी वैज्ञानिक शाखेची पदवी घेतली तरी हा जो त्यांचा जो पाया किंवा लहानपणापासून त्यांच्या मनामध्ये जे बिंबवलं गेलं ते थोडंफार कुठेतरी कमी होऊ शकतं. आणि आपल्या जीवनामध्ये ते वैज्ञानिक याच्यामधून चांगली प्रगती करू शकतात.
आता यामध्ये एक असं एकतं की बुद्धांनी कुठल्याही प्रकारचा एक समज त्यांच्याबद्दल तयार करू नये यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहे आणि त्यांनी त्यांच्या धम्माच्या मार्गदर्शनामध्ये तेच सांगितलेलं आहे की तुम्ही एक समज तयार करू नका, म्हणजे एक आस्था अंधविश्वासाची तयार करू नका. पहिला तुम्ही समजून घ्या, समजून घेतल्याच्यानंतर तुम्ही बुद्ध मार्गावर चालू शकता का, नंतर तुमची बुद्धप्राप्ती श्रद्धा आस्था ही बुद्धाप्रती आपोआप जागृत होते. तर यापूर्वी बघा जेव्हा सायन्स जे एवढ्या हाय लेवलला डेव्हलप झालं नव्हतं तेव्हा बऱ्याच लोकांचा अंधविश्वास होता की पृथ्वी किंवा सूर्य हे सूर्य पृथ्वीभोवती फिरतोय किंवा चंद्र हा गोलाकार नाही आहे, पृथ्वी गोलाकार नाही आहे. नंतर मग सायन्सच्या टेक्नॉलॉजी पुढे गेल्याच्यानंतर त्याचा अभ्यास केल्याच्यानंतर कळालं की पृथ्वी गोल आहे, सूर्याभोवती प्रदक्षिणा करते आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सायन्सच्या माध्यमातून क्लिअर झालं. बुद्ध हे कधीच म्हणत नाही की माझ्यावर श्रद्धा ठेवा, आस्था ठेवा. त्यांच्यामध्ये तुम्ही सर्वप्रथम समजून घ्या, त्यानंतर विश्वास ठेवा. यावरून बुद्धांचा वैज्ञानिक दृष्टिकोन इथं समजून येतो. आता विज्ञानामध्ये गती आणि ऊर्जा याला म्हणजे मोशन अँड एनर्जी याला खूप महत्त्व आहे. तर या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत भौतिक तत्त्वज्ञानावर. तर मग आपण आता मोशनचा अर्थ काय किंवा गतीचा अर्थ काय हे समजून घ्या. एखाद्या वस्तूची स्थिती कालांतराने जो बदल होतो त्याला त्याची म्हणतात गती. एखादी वस्तू ह्या ठिकाणाहून ह्या ठिकाणी जाते म्हणजे ती गतिशील आहे. आता गती ही भौतिक प्रणालीवर लागू होते. उदाहरणार्थ एखादा ऑब्जेक्ट, बॉडी किंवा मॅटर फील्ड किंवा रेडिएशन फील्ड, रेडिएशन पार्टिकल या सगळ्या गोष्टींवर त्यांच्या भौतिक परिस्थितीवर त्या ही प्रॉपर्टीज असते. आणि बुद्धांच्या मते प्रत्येक गोष्ट ही गतिशील आहे. हे वैज्ञानिक स्टेटमेंट आहे बुद्धांचं. प्रत्येक गोष्ट ही गतिशील आहे. जिथे गती नाही, जी गोष्ट स्टडी आहे जिच्यात कुठल्याही प्रकारची मूवमेंट नाही आहे अशी गोष्ट सत्यच नाही आहे. म्हणजे भूतलावर अशी कुठलीच गोष्ट सत्य नाही आहे. आपण जर मृत्यू जरी म्हटलं, एखादं शरीर मृत झालं म्हणजे ते स्थिर झालं असं नाही. त्याच्यामध्ये खूप मोठ्या वेगळ्या प्रकारच्या बायो मेकॅनिझम चालू होतात. तुमची बॉडी डिग्रेड व्हायला लागते, तुमचे अणू रेणू ह्या सर्व वेगवेगळी प्रक्रिया होते. म्हणजे जगामधली प्रत्येक गोष्ट ही गतिशील आहे हे बुद्ध त्यांच्या शिकवणीतून सांगतात आणि हे सायन्सनी प्रूव्ह करून ठेवलेलं आहे. आपण आता इथे रेस्ट हा शब्द, रेस्ट म्हणजे काय होतं की सर्व संपन्न असं म्हणजे परमेश्वर. तर परमेश्वर असं बुद्धांनी मानलेलेच नाही, कारण रेस्ट ही विज्ञानाला किंवा गतिहीन अशी अवस्था बुद्ध किंवा विज्ञान हे कधीच मान्य करत नाही. त्यामुळे इथूनही आपल्याला बुद्धांचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन कळतो. आता आपण याच्यामध्ये जर उदाहरण घेतलं तर ही जी ज्योत आहे, आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला ही आपण एक ज्योत इथं प्रज्वलित केली. तर ही ज्योत प्रज्वलित करत असताना तुम्हाला जर मी सांगितलं की तुम्ही जी ज्योत लावली अगदी म्हणजे 7:35-40 शार्प तुम्ही जी ज्योत लावली ती ज्योत तुम्ही पुन्हा विझवा, शक्य आहे का? नाही आहे. कारण गतिशील आहे ही गोष्ट. नेहमी एक ज्योत जाते, नवीन ज्योत येते, एक ज्योत जाते, नवीन ज्योत येते आणि ही प्रक्रिया कंटिन्युअली चालूच असते. त्यामुळे आपण हे कधीच बोलू शकत नाही की मी जी ज्योत लावलेली ती ज्योत मावळली. आणि हे विज्ञानाने प्रूव्ह केलेलं आहे. आणि बुद्धांच्या तत्त्वप्रणालीमध्ये हीच गतीला खूप महत्त्व दिलेलं आहे की कुठली गोष्ट ही स्थिर नसते, ही नेहमी चल असते. जेव्हा स्थिरता येते अशी ते सत्य नसतं, ते असत्य असतं. आणि बुद्ध हे त्यांच्या शिकवणीत सांगतात. आणखीन एक आहे गोष्ट की एखादा डोंगर म्हणा किंवा त्याचं आपण एक दगड घेऊया. दगड हा आपण विज्ञानामध्ये सजीव आणि निर्जीव अशा दोन गोष्टी आपण डिस्टिंग्विश केलेला आहे, फरक केलेला आहे. तर सजीव आणि निर्जीवमध्ये जो मुवमेंट करतो तो सजीव आणि जो स्थिर आहे तो म्हणजे निर्जीव. तर निर्जीवमध्ये आपण दगड एक उदाहरण घेऊ शकतो. तर दगड हा खरंच निर्जीव आहे का? तर सायन्सच्या मते दगड हा निर्जीव नाही आहे. कारण दगड हा ज्या पार्टिकलने बनलेला आहे, ज्या एलिमेंटने बनलेला आहे त्याच्यामध्ये अनेक ॲटम्स आहे. त्या ॲटम्समध्ये अनेक इलेक्ट्रॉन्स आहे, प्रोटॉन्स आहे, न्यूट्रॉन्स आहे. ते मुवमेंट करतायत, फिरतायत. म्हणजे सेंटरपाशी जे न्यूक्लियस असतं, न्यूक्लियस म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन याचं जे सेंटर असतं त्याला आपण न्यूक्लियस बोलतो. या न्यूक्लियस भोवती एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असते, म्हणजे त्याच्या भोवती हे इलेक्ट्रॉन्स असे फिरत असतात. तर निर्जीव आहे का ती गोष्ट? विज्ञानाच्या दृष्टीने नाही आहे, बुद्धांच्या दृष्टीने नाही आहे. पण दुसऱ्या कुठल्या ज्या अंधश्रद्धा किंवा ज्या गोष्टी आहेत त्याच्यानुसार व्यावहारिक गोष्टी ज्या आपल्याला शिकवल्या जातात तर त्या कुठे सांगतात की ही गोष्ट निर्जीव आहे, सजीव नाही, निर्जीव आहे, पाषाण आहे, दगड याला काही जीव नाही आहे. पण बुद्धांच्या मते जगातली प्रत्येक वस्तू प्रत्येक जीव हा सजीव आहे, गतिशील आहे. तर इथून आपल्याला बुद्धांचा एक भौतिक विज्ञानबद्दल आपल्याला एक त्यांचं एक तत्त्व कळतं आपल्याला. आणि पुन्हा इथं सिद्ध होतं की तथागत गौतम बुद्ध हे चांगल्या प्रकारचे भौतिक वैज्ञानिक होते हे आपल्याला इथे कळून येतं.
आता यापुढे आपण एक जाऊया की ऊर्जा. जिथं मी सांगितलं तुम्हाला गती आणि ऊर्जा, तर ऊर्जा म्हणजे काय, एक एनर्जी. तुम्हाला मला हे बोलण्याची जी एक एनर्जी आहे किंवा आपण फिरण्याची, तो पंखा फिरतो, ही मेणबत्ती जळते किंवा दिवा जळतो, या गोष्टी सर्व गोष्टीसाठी एक लागते ऊर्जा. तर ऊर्जा म्हणजे काय, तर मी तुम्हाला एक सांगतो की कुठल्याही प्रकारची क्रिया घडवण्यासाठी, भौतिक बदल घडवण्यासाठी एक जी एनर्जी लागते तर त्याला एक ऊर्जा बोलतात. तर फिजिक्सच्या भाषेमध्ये असं बोलतात, एनर्जी इज अ क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टी दॅट मस्ट बी ट्रान्सफर टू एन ऑब्जेक्ट इन ऑर्डर टू परफॉर्म वर्क ऑर टू हीट द ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला काम करण्यासाठी किंवा गरम करण्यासाठी एक जी शक्ती दिली जाते, जी प्रॉपर्टी आहे, तिला ऊर्जा म्हणतात. ओके, तर एनर्जी म्हणतात. आता ऊर्जा म्हणजेच कोणती एक भौतिक बदल घडवण्याची अवस्था ज्यामध्ये कार्य करण्याची क्षमता ही होय. ऊर्जा ही नेहमी स्थिर असते, तिच्यात फक्त स्वरूपात बदल घडतो असे बुद्ध त्यांच्या उपदेशातून सांगतात. बरेचसे बुद्धांचे धम्मग्रंथ आहे, त्याच्या उपदेश देणारे ग्रंथ आहे, त्याच्यामधून ऊर्जा ही नेहमी स्वरूप बदलते. वेगळ्या उदाहरणामधून म्हणजे निसर्गाच्या उदाहरणातूनच बुद्धांनी ती शिकवून दिलेली, त्याच्या मागची फिलॉसॉफी, त्यांच्या मागचं आपण अभ्यास जर केला तर आपल्याला कळतं की बुद्धांनी सांगितलेलं आहे की फक्त ऊर्जा ही तिचे स्वरूप बदलत असते आणि त्यालाच बुद्धांनी चेतनेचं पण नाव दिलेलं आहे. ठीक आहे, तर आता यावरून एक विज्ञानाचा एक लॉ आहे की द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे हा एक एनर्जीचा एक लॉ आहे जो विज्ञानाच्या भाषेमध्ये, तो मी तुम्हाला एक समजून सांगतो आणि इंग्लिशमध्ये सांगतो आणि थोडं मराठीत त्याचे की हा लॉ काय म्हणतो. द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी स्टेट दॅट द एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड ऑर डिस्ट्रॉयड. एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड म्हणजे एनर्जी ही कोणी बनवू शकत नाही किंवा तिला डिस्ट्रॉय करू शकत नाही एनर्जीला. ओनली इट कॅन बी कन्वर्टेड वन फॉर्म टू अनदर फॉर्म. म्हणजे ऊर्जेला कोणी नष्ट बनवू शकत नाही, नष्ट करू शकत नाही. तर काय होतं, फक्त ती एनर्जी, ती ऊर्जा जी आहे ती एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये जाते. समजा मला आज मी तुमच्यासमोर बोलतोय, बोलण्यासाठी मला काहीतरी ऊर्जा हवी, शक्ती हवी. ती ऊर्जा ती कुठून मिळाली, तर मी आज सकाळपासून जे मी अन्न ग्रहण केलेलं आहे, जे जल ग्रहण केलेलं आहे, त्या अन्न जल ग्रहणातून मला एक ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेतून मी तुमच्यासमोर आपलं जे बोलतोय किंवा एखादं गोष्टी घडत आहेत त्यासाठी ऊर्जा लागते. आणि बुद्ध हे त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे नेहमीच सांगत आले. बुद्ध आणि त्यांचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन याच्यातून दिसून येतो. म्हणजेच या सायंटिफिकली हे प्रूव्ह होतं की बुद्ध हे नेहमी विज्ञानाची आज धरत होते. त्यांच्या शिकवणीतूनही हे आपल्याला नेहमीच हे होतं. आता आपण दुसरं एक उदाहरण घेऊ की सृष्टीची निर्मिती. तर सृष्टीची निर्मिती जी झाली त्यावर बरेच धर्मग्रंथ आहे, बरेचसे समज आहेत. त्या समजामधून वेगळे सिद्धांत हे जन्मास आलेले आहे आणि ते आपण वाचलेले आहेत. पण सृष्टीच्या निर्मिती संदर्भात चार्ल्स डार्विन हा एक वैज्ञानिक होते आणि हे वैज्ञानिकांनी जवळपास 25 ते 30 वर्ष जीवसृष्टीच्या याच्यावर काम केलेलं आहे. आणि त्यात त्यांच्या सिद्धांतातून, चार्ल्स डार्विनच्या सिद्धांतातून एक हे झालेलं आहे. ते काय म्हणतात की हजारो लाखो वर्षापूर्वी समुद्रातलं जे जल आहे, ते पाणी आहे, त्याच्यामध्ये विविध घटक असतात. सोडियम असतो, फॉस्फरस असतो, कॅल्शियम असतो, क्लोराईड किंवा या सर्व गोष्टींचा एक रासायनिक प्रक्रिया होऊन एक जीवसृष्टी तयार झालेली आहे. आणि म्हणजे एक पेशीय जंतू ज्याला आपण अमिबा बोलतो ना, अमिबा, तर एक अमिबा टाईप एक जीव तयार झाला. आणि ह्या एक पेशीय जीवाची नंतर पुढे उत्क्रांती, लक्षात घ्या, उत्क्रांती म्हणजे त्याचा पुढे डेव्हलपमेंट होत अधिकात होत उत्क्रांती होत गुंतागुंतीच्या पेशी तयार झाल्या, गुंतागुंतीचे जीव तयार झाले. आणि या गुंतागुंतीच्या जीवामधून पुढे मग हजारो लाखो वर्षांनंतर एक आपण जे बघतोय वेगळे जीव तयार झाले. आणि आज आपण एक हे वेगळे प्रकारचे प्राणी किंवा आपण स्वतःही एक वेगळ्या प्रकारचे गुंतागुंतीचं एक शरीर रचना आहे आणि हे सायन्सने प्रूव्ह केलेलं आहे. आणि यावरून कसं झालं की हे बघा, बुद्धांनी त्यांच्या ग्रंथामध्ये उत्क्रांती ह्या परिभाषेला नेहमी जोड दिलेली आहे. बुद्ध हे कधीच म्हणत नाही की एक साक्षात्कार झाला आणि पूर्ण एक जगाची सृष्टी कोणीतरी इथे पाणी, इथे हे अमुक, इथे जीवसृष्टी, इथे झाडे हे असे लावले गेले, असं अचानक कुठल्याच गोष्टी झालेल्या नाही आहे. अगं जर आपल्याला
एक छोटंसं एक उदाहरण पण देतो मी. समजा आपल्याला घरामध्ये एखादं धान्य झाड आपल्याला लावायचं आहे शेतकऱ्याला, तर तो काय करतो, एक छोटंसं बीज जो त्याचं बीज असतं ते बीज रोवतो. त्या रोवल्याच्यानंतर मग त्याला पाणी घालतो, त्याच्यानं हळूहळू त्याच्यात प्रक्रिया होतात, कोंब फुटतात, त्यानंतर थोडीशी पालवी, असं करत करत ते झाड वगैरे होतं. म्हणजेच ही उत्क्रांती होते बीजापासून अगदी झाड, आणि झाडापासून नंतर ते बहरदार झाड झाल्याच्यानंतर आपल्याला फळप्राप्ती होते. ही अचानक अशी झालेली नाही आहे. बुद्धांनी हे त्यांच्या सिद्धांतावरून, त्यांच्या शिकवणीतून आपल्याला हे प्रूव्ह केलेलं की हे जग नेहमीच अनित्य आहे, आणि अनित्य हे कसं आहे ते त्याची उत्क्रांती म्हणजे पुढे 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 जात त्याच्यात बदल होत होत आपल्याला शेवटी एक ह्या अवस्थेला आपण पोचलेलो आहे. तसेच एक अल्बर्ट आइन्स्टाईन मला वाटतं तुम्ही सर्वजण परिचय असाल, ज्यांनी एनर्जी आणि मास याचं एक इक्वेशन दिलेलं आहे, आणि त्या इक्वेशनावर खूप चांगले रिसर्च आणि म्हणजे आज जग बऱ्याचशा त्या गोष्टीवर अवलंबून आहे. त्याचं फॉर्म्युला आहे E=mc². हां, तर तो एक फॉर्म्युला आहे. आणि हे आइन्स्टाईन यांनी एक धर्माची एक परिभाषा केलेली आहे, आणि त्यांच्या मते भविष्यात एखादा जर धर्म आला तर तो एक वैश्विक धर्म असेल, आणि या वैश्विक धर्माचं त्यांनी वैशिष्ट्य केलं की नैसर्गिक आणि आध्यात्मिक. नैसर्गिक म्हणजे इथे मी सायन्सला बोलतोय, कारण सायन्स हे नेहमी निसर्गाशीच संलग्न असतं. तर नैसर्गिक आणि आध्यात्मिक या गोष्टींची आच्छादन म्हणजे त्याचं कवर असलेलं हा धर्म, त्याला नेचर आणि अध्यात्म या दोघांचं आवरण असणार, कवर असणारा असा जर एखादा धम्म पुढे जगाला त्याची गरज लागणार आहे. आणि हा धम्म ज्याची उत्तर वैज्ञानिक ज्या गरजा आहेत त्या वैज्ञानिक गरजांना तो सामावून घेणारा पाहिजे. आणि असा धर्म म्हणून जर कुठला धर्म येईल तर तो फक्त बुद्ध धम्मच असणार आहे, असं आइन्स्टाईनही सांगितलेलं. ग्रेट आइन्स्टाईन, तो खूप मोठे वैज्ञानिक होते, त्यांनी बुद्ध धर्मावर आपली व्याख्या केलेली आहे की यापुढे जगाला फक्त बुद्ध धर्मच हा जो असणार आहे, जो या दोन्ही गोष्टीची परिपूर्णता करू शकतो. त्यातले सर्व प्रकारचे प्रश्न या बुद्ध धर्मामध्येच त्याची उत्तरं मिळू शकतात. तर अशा प्रकारे आइन्स्टाईननी खूप मोठी हे केलेले आहे. आता हे झालं, मी तुम्हाला आर्य सत्य सांगितले, 10 पारमिता सांगितल्या, आणि बुद्धांच्या शिकवणीनुसार आपण नेहमीच वागतो. आणि कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण बघितलं की तथागत गौतम बुद्धांनी मानव जातीला दुःखातून मुक्त होणारा मार्ग तर दिलाच, आणि बुद्धांनी सामान्य माणसाकरताही शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा शाब्दिक कृती नियंत्रित ठेवण्यासाठी त्यापासून परावृत्त होण्याकरता 5 गुण सांगितलेले आहे. हे पूर्ण जगासाठी म्हणजे लागू पडतात. आणि हे 5 गुण जे आहे त्याला आपण बोलतो की पंचशील. आता आपण वैज्ञानिक भाषेमध्ये जर बोललं की डूज अँड डोंट, एखादं आपण बऱ्याचशा ऑफिसमध्ये जातो तर एखादी जी अशी लॅब असेल किंवा कुठल्याही ठिकाणीच गेलो जिथं आपल्याला ह्या गोष्टी केल्या पाहिजे आणि कुठल्या गोष्टी नाही केल्या पाहिजे ज्याने आपल्याला हानी पोचू शकते, त्याचा एक डूज अँड डोंटचा एक चार्ट तुमच्या प्रत्येकाच्या ऑफिसमध्येच असतोच. तर हा डूज अँड डोंटचा एक चार्ट मी वैज्ञानिक दृष्टिकोनाने बोलतोय की पंचशील हे डूज अँड डोंटचा एक चार्ट आहे जो प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारला पाहिजे. तर त्याचं वैज्ञानिक दृष्टिकोनी आपण बघूया की पंचशील काय म्हणतंय बुद्धांच्या शिकवणीनुसार. पाणाती पाता वेरमणी सिक्का पदम समाधी आम्ही. आता मी थोडंसं विश्लेषण करतो, तुम्ही ते सर्वजण अगदी तज्ज्ञ आहात, सर्वांना तुम्हाला इथं माहितीच आहे या गोष्टीचा अर्थ, तरी मी थोडंसं विश्लेषण करू इच्छितो, तसे मी परवानगी घेतो तुमची सर्वांची. पाणाती पाता वेरमणी सिक्का पदम समाधी आम्ही. मी जीव हिंसेपासून, याचा अर्थ आहे मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो व मी माझे जीवन सुखी करतो. आदिन्न दाना वेरमणी सिक्का पदम समाधी आम्ही. मी चोरीपासून अलिप्त राहून मी माझे जीवन सुखी करतो. कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्का पदम समाधी आम्ही. मी व्यभिचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो व मी माझे जीवन सुखी करतो. मुसावादा वेरमणी सिक्का पदम समाधी आम्ही. मी खोटे बोलण्यापासून दूर राहण्याची प्रतिज्ञा करतो व मी माझे जीवन सुखी करतो. सुरा मेरे मध्य प्रमाद ठाणा वेरमणी सिक्का पदम समाधी आम्ही. मी मद्य त्याचप्रमाणे मोहात पाडणाऱ्या इतर मादक वस्तूंच्या सेवनापासून दूर राहण्याचा प्रतिज्ञा करतो व मी माझे जीवन सुखी करतो. आता वरील 5 गुणांचे जर महत्त्व बघितले तर व्यक्तीचे मन व शरीर या शरीरावर जर संयम ठेवून हे 5ही शील आपण आत्मसात केले तर व्यक्ती शीलवान बनते.
आपण पुन्हा आता पंचशीलाच्या आर्य सत्यांचा सिद्धांताच्या नुसार पडताळून बघू. म्हणजे हे जे पंचशील आहे आणि आर्य सत्य बुद्धांनी जे पुन्हा आपण सांगितलेलं आहे की 4 आर्य सत्य जे बुद्ध धर्माचा खूप पाया आहे मजबूत, तर त्यावर आपण एक विश्लेषण करूया पुन्हा की आपल्याला दुःखाचे कारण, दुःखावरील उपाय हे जर आपण बघितलं तर आपल्याला कळतील व वैज्ञानिक दृष्ट्या आपण त्याचे हरणही करू शकतो. म्हणजे ही जी पंचशील पुन्हा आपण आर्य सत्याशी संलग्न केलं, त्या सिद्धांतावर जर आपण आणली तर मी चोरी करणार नाही, सर्वात पहिलं मी जीवहत्या करणार नाही. तर जीवहत्या जर मी केली म्हणजे एखाद्याचा खून केला, एखाद्याचं हे केलं, तर त्यानुसार मग मला दंड हे करावं लागेल. त्यानुसार मी समजा जेलमध्ये गेलो तर माझा परिवार म्हणजे दुःखाचं कारण आहे हे. तर त्यामुळे बुद्धांनी सांगितलं की हे तुम्ही जीवहत्या करू नका. त्याच्यानंतर दुसरं सांगितलेलं बुद्धांनी की मी आदिन्नदाना, मी चोरी करणार नाही. मी जर चोरी केली, चोरी म्हणजे एखादी गोष्ट जी मी कोणाच्या परवानगीशिवाय उचलली, अशी गोष्ट जर मी केली तर त्यानुसार मला पुन्हा दुःख होतं आहे. म्हणजे बुद्धांचं आर्य सत्य पुन्हा इथं सिद्ध होतं आहे. म्हणजे पंचशीले पुन्हा आर्य सत्य आहे त्याच्याशी संलग्न आहे. म्हणजे तो सिद्धांत अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर जे आहे की मी कामेसुमेचे चारा आणि मुसावादा, म्हणजे मी व्यभिचार करणार नाही आणि मी खोटे बोलणार नाही, ह्या 2 गोष्टीपासून पुन्हा मी आलिप्त राहिलो तर हा आर्य सिद्धांताशी संलग्न केला तरी आपल्याला पुन्हा कळतं की आर्य सिद्धांतावर ही गोष्ट सिद्ध होते. त्याच्यानंतर आहे की सुरा मेर मध्य प्रमादित ना वेरमणी सिक्का पदम समाधी आम्ही, म्हणजे मी मध्य किंवा ह्या गोष्टीचा जर पासून दूर झालो तर मी माझे जीवन सुखी करू शकतो. म्हणजे मला दुःखाला मी हे करू शकत नाही, दुःख शोधू शकत नाही. कारण जगामध्ये मी जेव्हा ह्या गोष्टी करणार तर मला जगामध्ये दुःखच मिळू शकतं. म्हणजेच आर्य सिद्धांतावर पंचशील हे पूर्णपणे खरे उतरतात. आणि म्हणजे ह्या गोष्टी अगदी तंतोतंत मॅच होतात. हे सायंटिफिकली आपण प्रूव्ह करू शकतो. आर्य सिद्धांत, बुद्धांची शिकवण ही वैज्ञानिक आहे हे आपल्याला कळून चुकते. आणि आज बघितलं आपण एक संपूर्ण जग हे कोरोनाच्या महामारीच्या संकटात सापडलेले असताना जगभरात सर्वीकडे हिंसाचार वाढलेला आहे. चीन, इंडिया किंवा अमेरिका या सर्वांमध्ये एक शीतयुद्ध चालू आहे. कधी त्याच्यामध्ये युद्धाचं तिणगी पडू शकते. अशा याच्यामध्ये जर जे विचार मान्य नसणाऱ्यांना हत्या करणे, प्रतिपक्ष, प्रतिराष्ट्र यांना संपवण्यासाठी जग शस्त्र सज्ज झालेले आहे. तेव्हा विनाशाच्या उंबरठ्यावर जगाला जर वाचवायचे असेल तर भगवान बुद्धांचा अहिंसेच्या धम्माचीच नितांत गरज आहे. आणि हा वैज्ञानिक धम्म आहे. त्याच्यावर जर आपण चाललं तर ह्या सर्व गोष्टीपासून आपण दूर होऊ शकतो. जगामध्ये सुख शांती लाभू शकते. आता करोनामुळे तो आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, ठीक आहे, तर बुद्धांचा सिद्धांत आणि निसर्गाच्या नियमाने सर्व अनित्य आहे. आणि लवकरच हा करोना, कारण सर्व गोष्टी अनित्य सांगितलेल्या बुद्धांनी आणि वैज्ञानिकदृष्ट्या त्या प्रूव्ह केलेल्या आहे. आता जो करोना जो आहे हाही एक अनित्य आहे आणि तोही थोड्या दिवसात जाईल. आणि हा करोनावर मात करण्यासाठी आता सध्या आपण कुठल्याही देवाचं हे करत नाही, तर सगळ्यांचं लक्ष कोणाकडे लागलेलं आहे तर दैवरूपी जे वैज्ञानिक आहे, जे डॉक्टर आहे, त्यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की कधी ह्या 2 दैवरूपी ज्या व्यक्ती आहेत त्या या करोनावर एखादं औषध काढतील आणि आपल्या सर्वांना या कोरोना महामारीच्या या भयानक स्थितीतून बाहेर काढतील. त्यासाठी म्हणजे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. म्हणून माणूस प्रगतीपथाच्या वाटेवर असताना त्याने दुसऱ्याला काय दिले, कोणाच्या दुःखाचे तो कारण बनला तर नाही ना, किंवा हे आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि तेव्हा बुद्ध धर्मातील प्रज्ञाशील करुणाचाच मार्ग हा जगाला दुःखातून बाहेर काढू शकतो. आणि पुन्हा एकदा मी छाती ठोकपणे सांगू शकतो, बुद्धांचा धम्म, मी सुरुवातीला जो मी बोललेलो की मी एक तटस्थ म्हणून मी या सर्व गोष्टीचं विश्लेषण करत आणि या सर्व गोष्टीचं विश्लेषण केल्याच्या नंतर मला असं वाटतं एक वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून की बुद्ध धम्म हा खरंच वैज्ञानिक पातळीवर अगदी प्रूव्ह होतोय. आणि म्हणूनच जगाला युद्ध नको तर विज्ञानवादी बुद्ध आणि बुद्धच हवा आहे. एवढे मी बोलतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. खरोखरच आपल्याला जाधव साहेबांनी चांगल्या प्रकारे बुद्ध आणि धम्मचं विश्लेषण केलेलं आहे. आणि ह्या विश्लेषणाचं त्यांनी खरोखरच अंधश्रद्धेकडे बी कसे जातात आणि अंधश्रद्धेपासून विज्ञानवादी खरोखरच ते अंधश्रद्धेपासून जातात. पण बघा
त्यांनी थोडक्यात सांगितलं की आम्ही ह्या बी देवाला मानतो आणि ह्या बी देवाला मानतो, शाकाहारी बी मानतो आणि मांसाहारी बी मानतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे हे कुठंतरी थांबलं पाहिजे. ह्या संघाने जे एक छोटंसं उदाहरण देतो. एक मराठी मूवी पाहिलेली मी, त्या मूवीमध्ये अशी कंडिशन झालेले होते की मी पाहिली की एक ग्रामीण भागातलं असं असतं, खरोखरच त्याच्याकडं एवढं गरीब कुटुंब असतं, त्याच्या मुलाला तो दररोज शाळेत जातो, त्याच्याकडे चप्पल नाही. आईबाप बोलतात माझ्या चप्पल नाही मला त्या मुलासाठी. ते स्वतः बी बिगर चपलेचे राहतात कारण का पैसे नाहीत, गरिबी. परंतु काही दिवसानंतर शाळेत येता जाताना किंवा काय काम करताना त्या मुलाला पायात सड लागतं. सड म्हणजे एक त्याला सड लागल्यानंतर ते दुःख होतं. दुःख झाल्यानंतर बरंच काय तर ते पस उगवून वगैरे असं ते पाय सुजलेला असतो. काही दिवसांनी डॉक्टर त्यांच्या शिक्षक असतो, त्या शिक्षकाला कळलं की असं असं झालेलं आहे. तर तो मुलगा असा, तो शिक्षक त्या आईवडिलांच्या हातापाया पडतो अक्षरशः की ही बाहेरचं नाही, देवादिकाचं नाही, तर ही डॉक्टरकडे गेलं पाहिजे आणि डॉक्टर गेल्याशिवाय ह्याला पर्याय नाही. परंतु त्या बाईबापाने ऐकलं नाही. त्या बिचारी आईनं स्वतःचं मंगळसूत्र, जे आपण म्हणतो ना मंगळसूत्र महान आहे, मंगळसूत्र सोनाराकडं एका त्यावेळेचे सावकाराकडे गहाण ठेवून ते पैसे आणले आणि आतल्या जे बायका एक दुसऱ्याच्या बायका बोलतात ना, देवीचं केलं पाहिजे, तर त्या देवीचा जागर केला. त्या देवीचा जागर करून त्याच्यावर ते बकरं कापून सगळं काय केलं. परंतु तो पाय शेवटी ह्या देवीने काय त्याचं केलं नाही, काहीच केलं नाही. तर शेवटी लास्ट मोमेंटला ज्या वेळेला ह्याचं न ऐकता डॉक्टर नंतर शिक्षकांनी त्याला उचलून नेलं, कमीत कमी त्याचा पाय, त्या पायाला गँग्री होऊन तो पाय अक्षरशः कापावा लागला. म्हणजे बघा, तो शिक्षक विज्ञानवादी आहे, तो शिक्षक सांगतोय ही गरज नाही, हे देवादिकाचं नाही, तुम्ही शास्त्र डॉक्टरकडे जावा. हेच थोडक्यात गुरुजींनी सांगण्याचा प्रयत्न केला. आज बुद्ध आणि धम्म आणि विज्ञान, ह्या विज्ञानातून थोडक्यात आपल्याला सर्वांना समजलं असेल. तर मी खरोखरच आजच्या प्रवचनकर नितीन जाधव यांचं आमच्या शाखेतर्फे आणि मंडळातर्फे सततच्या ऋणी आहे. असंच चांगल्या प्रकारचं तुम्ही ह्याच्या पुढंही प्रवचन द्यावं हीच माझी विनंती आहे. मी आजच्या पुष्पाचे अध्यक्ष काकडे गुरुजी यांना विनंती करतो आजच्या प्रवचनकारांना पुष्प देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. साधू साधू साधू. त्याचप्रमाणे आजचे आयोजक भोरे गुरुजी यांनाही विनंती आहे की त्यांनी आजच्या प्रवचनकारांना धम्मदान द्यायचं आहे आणि त्यांचे हे करा. ताईंना पण विनंती आहे की ताईंनी यायचं आहे. साधू साधू साधू. मी हे धम्मदान भारतीय बौद्ध महासभा शाखेसाठी मी देत आहे, याचा स्वीकार करा आपण. साधू साधू यांच्यातर्फे मंगल कामना व्यक्त करत आहे शाखा गुरुजींतर्फे च्या वतीने. त्याचप्रमाणे मी आमच्या बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष भालेराव गुरुजी यांना विनंती करून तो आजच्या पुष्पाचे अध्यक्ष यांनाही पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे.
साधू साधू साधू. मी आजच्या पुष्पाचे आयोजक भोरे गुरुजी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. आपल्या सर्व आदर्शांना पंचांग प्रणाम. आज वर्षावासाच्या निमित्तानं भारतीय बौद्ध महासभेनं आम्हाला ही एक संधी दिली की धम्म श्रवण करण्याची आणि धम्मपारमिता वाढवण्याची. माझे वडिलांचं गेल्या वर्षी निधन झालं 20 जुलैला. 20 तारखेला आपल्याकडे प्रवचन पुष्प नसल्यामुळं आपण मग 25 तारखेचं पुष्पाचं आयोजन मी करण्याची विनंती केल्यावरती ती भारतीय बौद्ध महासभा आणि बौद्ध मित्रमंडळाच्या वतीनं ती मान्य करण्यात आली. मी त्याबद्दल त्यांचा मनापासून धन्यवाद मानतो. आणि मला कोणतीही या ठिकाणी विचारण्यात न येता त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन केलं आणि प्रवचनसुद्धा विषय त्यांनी स्वतःहून निवडला. आणि नितीन हा आमच्या असोसिएशनमध्ये कार्यकर्ता आहे. शिवाय न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये इंजिनिअरिंग विभागामध्ये इंजिनियर असल्यामुळं विज्ञान काय आहे आणि न्यूक्लिअर काय आहे आणि बुद्धांनी सुद्धा ज्यावेळी सुरुवातीला त्यांनी ध्यान साधनेला सुरुवात केली त्यानंतरसुद्धा सुरुवातीपासून ते कसे अलिप्त राहत गेले की हे अनित्य आहे. आणि मग सुरुवात पहिला दिवस मग महालातून मी बाहेर आलो आणि मग अश्वारूढ झालो. मग अमोघा नदीपर्यंत कसा आलो आणि हे पहिल्या दिवशी त्यांना सगळं आठवलं. पण ते सगळे तटस्थता त्याच्यामध्ये दाखवत त्यांनी पाहिलं हे शेवटी अणु रेणू हे सगळं अनित्य होत आहे. हे नितीनने अतिशय चांगल्या पद्धतीनं हे उदाहरणं दिले. आणि मला वाटतं की आपण हे अशा पद्धतीनंच आता प्रवचनं असायला हवीत की सगळ्यांनी आता विज्ञानवादी व्हायला पाहिजे. आजचा दिवस काय आहे आपल्या सर्वांना काही माहिती नाही. माझी मिसेस बोलते की आज असं आहे का. म्हणजे आम्ही एवढ्या बाहेर पडलो आता याच्यामध्ये की ते सण अजिबात विसरून गेलो की आज कुठला तरी त्यांचा सण आहे. पण खरा सण तो आपला हे बाबासाहेब तर म्हणाले की सगळेच सण आमचेच आहेत आणि त्याचं विश्लेषण पण बाबासाहेबांनी दिलेलं आहे. पण आम्ही ते वाचत नाही. आम्ही नको ते काहीतरी करत बसतो, त्या सिरियल्स बघत बसतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही न्यूक्लिअर पॉवरमध्ये काम करत असताना आज 1.5 वर्ष झालं माझ्या घरात टी व्ही बंद आहे. 2 टी व्ही आहेत घरात, दोन्ही टी व्ही बंद आहेत. आणि मग आता ते कोण बघत नाही तर मग आम्ही अनुसेटचं हे पण काढून टाकलं, ते कनेक्शन पण काढून टाकलं. आम्हाला काही त्याची आवश्यकता वाटतच नाही की ही सिरियल बघायला पाहिजे होती, ती सिरियल बघायला पाहिजे होती. आता लोक सांगतात बाबासाहेबांचं अशी गाणी चालू आहेत, अमक्याचं तमकं चालू आहे वगैरे. आणि आम्ही जगलो ग्रासरूटवरती, बाबासाहेबांचा विचारच जगलो. आज आम्ही समोर पाहिलं, उमाकांत रणधीर असतील, अन्य पॅन्थरचे कार्यकर्ते हे समोर पाहिले. त्यामुळं आता नवीन सिरियल बघण्यामध्ये आता जे ज्यांना माहिती नाही ते पाहत असतील. पण मला फार बरं वाटलं की आज ही कोरोनाची संक्रमणावस्था असताना आज रेड झोनमध्ये अणुशक्तीनगर हे झालेलं आहे. आणि असं सांगितलं असताना
सुद्धा आपण धम्मश्रवण करण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित झालो आणि हे पुष्प आपण चांगल्या पद्धतीनं आयोजित करू शकलो की धम्म काय आहे हे समजला आणि मला संधी दिली बोरे परिवाराला. तुम्ही त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं दोन्ही संस्थांचं आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय प्रबुद्ध भारत. साधू साधू साधू. त्याचप्रमाणे आजच्या पुष्पाचे आयोजक काकडे गुरुजी हे थोडक्यात मनोगत व्यक्त करतील. आज आपण आजचे प्रवचनकार आपले बौद्ध मित्रमंडळाचे सरचिटणीस नितीन जाधव साहेब यांनी ते विज्ञान याच्यामध्ये आस्थापनामध्ये असल्यामुळं त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये बौद्ध धम्म आणि विज्ञान हा विषय 4 आर्य सत्य, अनित्य या ज्या गोष्टी निसर्गाच्या नियमाप्रमाणे ह्या काही गोष्टी घडत असतात या पद्धतीने त्यांच्या चांगल्या भाषेमध्ये आपल्याला हा उदाहरणासहित हा जो आजचा विषय आहे हा आपल्याला समजवलेला आहे आणि अशीच त्यांची याच्यामध्ये प्रगती होत राहो हीच सदिच्छा करतो. आणि आज बोरे गुरुजींनी काहीतरी कारण आहे, कारण त्यांच्या वडिलांचं 20 जुलैला निधन झालं होतं. त्यांचा हा आजचा प्रथम स्मृती दिवस त्यांनी 20 तारखेला, पण आपल्या इथे त्यांनी सांगितलं की बाबा 25 तारखेला चालेल, शनिवार आहे तर, म्हणून तो आज साजरा करण्यासाठी त्यांनी विहारामध्ये एक वडिलांच्या किंवा आईच्या स्मृतिदिनानिमित्त एक विहाराला दान किंवा एक प्रवचनच्या माध्यमातून लोकांना त्याचं एक धम्माचं जे काही ज्ञान आहे ते त्यांच्या मार्फत आपल्याला त्यांनी आयोजन केल्यामुळं आपल्याला ऐकण्यासाठी मिळालं. त्याबद्दल मी बोरे गुरुजींचं आभार व्यक्त करतो. तसेच वडिलांनी त्यांच्यासाठी भरपूर कष्ट केले, कारण त्यांचं जे वाचनाची जी आवड होती तीच पुढे जाऊन बोरे गुरुजींनी त्यांच्याही ह्याच्यामध्ये भरपूर, घरी जर आपण गेलो पाहिलं तर त्यांच्याकडे भरपूर बुक आहेत आणि ते सतत त्या वाचनाच्या ह्याच्यामध्ये लीन असतात आणि त्याच्यामुळं त्यांचं जे शायरी ह्याच्यामधून ते पुढे जे मांडतात विषय तो त्या चांगल्या प्रकारे मांडत असतात. कारण आमच्यापेक्षा त्यांचा जो विषय असतो, कारण शायरी भाषेमध्ये ते लहान ह्याच्या वयापासूनच ह्याच्या क्षेत्रामध्ये असल्यामुळं त्यांचं जे वक्तृत्व आहे ते चांगल्या प्रकारे आहे. आणि वडिलांच्या या दिनानिमित्ताने जो आजचा हा विषय घेतला त्याबद्दल बौद्ध मित्रमंडळ आणि भारतीय बौद्ध महासभा या दोन्ही संस्थेच्या वतीनं त्यांचं आभार मानतो. आणि जे सर्व आले त्या सर्वांचाही आभार. आणि कारण हे कोरोनाची संक्रमण अवस्था असल्यामुळं आपण जास्त लोकांना आमंत्रित करू शकत नाही, कारण आपण डिपार्टमेंटकडे पत्रव्यवहार केला होता पण त्यांनी आपल्याला हे केलं नाही, तरी पण आपण तर कार्यक्रम आपल्या पद्धतीनं छोट्या ह्याच्यामध्ये घेत आहोत. तरी आपण सर्वांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल सर्वांचं आभार. आणि पुढील पुष्प पुढील शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी आयोजक, ठीक आहे. तर मी आता पुढील सूत्र, कारण मी सर्वांचा आभार मानून पुढील सूत्र सरचिटणीस चंदन शिवे त्यांची सूत्र सांभाळतील अशी मी त्यांना विनंती करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. साधू साधू साधू. पुढील पुष्प 1/8/2000 रोजी शनिवारी दिनांक. तर ह्या विषय आहे की रत्नसुत्त कल्याणकारी रत्न, आणि ह्या विषयाला न्याय देण्यासाठी बौद्धाचार्य रोहन रोडे गुरुजी हे आपल्याला हा विषय देणार आहेत. तरी सर्वांनी ज्ञात असावं. आता आजचा कार्यक्रम संपलेला आहे, तरी शरणार्थी होऊन आपला कार्यक्रम संपल असं मी सर्वांना विनंती करतो. शरणं मह्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलं. नास्ति मे शरणं मह्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलं.
नास्ति मे शरणम् अयं संगो मे शरणं वरम् एतेन सज्जवर्जेन होतु मे जयमङ्गलम् साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि